करेक्ट. सांगते. सॅटेलाइटची माहिती देतील ते. हो. सॅटेलाइट नंतर मग वेदर स्टेशन संदर्भात अशा पद्धतीने अपडेट्स आहेत. आणि बरोबर. सगळ्यात महत्त्वाची आपल्याला यामध्ये काय चर्चा करायची आज की आज आता बघतोय आपण की साधारणतः अडसाली ऊस जो आहे किंवा जो पूर्व हंगामी आहे, अडसाली ऊसामध्ये आता सध्या काही आपले प्रतिनिधी फोन करून माहिती विचारत घेत आहेत. सगळ्यांना मॅप आणि इन्फॉर्मेशन मिळत आहे. तर त्या अनुषंगाने अजून काही त्यांना नवीन इन्फॉर्मेशन किंवा नवीन माहिती कशी अपेक्षित आहे, त्या सध्या काही त्यांना ऊसामध्ये अडचणी वाटत आहेत का, अशाबद्दल आपल्याला चर्चा करायची. त्याला आपल्याला एक 10 ते 15 मिनिट द्यायचे आहेत. त्यामुळं ही आपली इन्फो थोडक्यात लवकरात लवकरच संपवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला चर्चा घेता येते. बरोबर. ठीक आहे. ओके ओके. आता शेतकरी जॉईन होतीलच. आता सर्व आता उपस्थित शेतकऱ्यांना मी सांगेन की आज आपण ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून कृषी कॅप असेल. आता पहिल्यांदा आपण कृषी कॅप बद्दल, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कृषी कॅप डाउनलोड केलेला आहे. तर त्यात कुठली कुठली माहिती दिसतीये, मी एकदा फक्त एक शॉर्ट मध्ये तुम्हाला 3 ते 4च मिनिटात सांगणार आहे कृषी कॅपचं, कारण ऑलरेडी सगळ्यांच्याकडे इन्स्टॉल आहे. फक्त आता आपण कृषी कॅप मध्ये जो फसलचा डॅशबोर्ड आहे तो अपडेट केलेला आहे. त्याची लिंक म्हणजे आता तुम्हाला फक्त प्ले स्टोअर वरनं कृषी कॅप अपडेट करायचं आहे, पण ती लिंक मी किंवा तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन ग्रुपमध्ये टाकेन. त्यानंतरच तुम्ही कृषी कॅप अपडेट करून घ्या प्ले स्टोअर वरनं. आता मी लिंक प्ले स्टोअरला अपडेट केली आहे, पण ती गुगल प्ले स्टोअरवर अजून आलेलं नाही ऍप्लिकेशन. तर हे आहे. त्याच्यानंतर तुषार सरांनी सांगितल्याप्रमाणे सॅटेलाइटची माहिती. सॅटेलाइट म्हणजे मॅप माय क्रॉप आणि ऍग्री पायलटचे टीम मेंबर पण आपल्याकडे आहेत, तर ते तुम्हाला माहिती सांगतील. त्यानंतर फसलचे प्रतिनिधी, जे वेदर स्टेशन तुमच्या शेतामध्ये बसवले त्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या पण आता आपण या माध्यमातून समजून त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आणि नंतर शेतकऱ्यांच्या अजून काही तुम्हाला शेतामध्ये तुमच्या अडचणी असतील किंवा बाकीचे फर्टिलायझरचा डोस असेल किंवा अजून काही तुमच्या तांत्रिक अडचणी असतील त्या आपण या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. आता मी जास्त वेळ न घेता माझी स्क्रीन शेअर करते आणि आपण पहिलं आता आपलं जे सेशन आहे कृषी कॅप त्याबद्दल स्टार्ट करूयात. आता मी माझी स्क्रीन शेअर केलेली आहे. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना प्ले स्टोअर वरनं कृषी कॅप डाउनलोड करायचं मी हे दाखवते तुम्हाला डेमो. कृषी कॅप प्ले स्टोअर आता इन्स्टॉल करत आहे मी. आता कुलदीप जाधव सर आपल्याशी आता ऑनलाईन ह्याच्यात जोडलेले आहेत. त्यांचाच नंबर मी टाकून तुम्हाला कृषी कॅपची इन्फॉर्मेशन दाखवत आहे. आता फक्त हे जेव्हा एखाद्या कुणाचं अजून राहिलं असेल कृषी कॅप इन्स्टॉल करायचं, तर फक्त शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं की सर्वांनी अलाउ ह्या विंडोवरती क्लिक करायचं आहे प्रत्येक म्हणजे कृषी कॅप डाउनलोड केल्यानंतर. आता मी कुलदीप जाधव सर आहे त्यांचा मी मोबाईल नंबर इथं टाकते आणि हे पुढे जावर क्लिक केलं. पुढे जावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फक्त पॉपअप येतो, त्याच्यावर फक्त ठीक म्हणायचंय. आता स्क्रीनवर तुम्ही बघितल्याप्रमाणे हे 4 आयकॉन तुम्हाला दिसतील. एकच मिनिट. इन्स्टॉल झालेले आहेत. परत आता ती प्रोसिजर आलेली आहे, थोडासा इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे. आता मी मोबाईल नंबर टाकते. आता AI प्रकल्प ह्या आयकॉन वरती आपण क्लिक केल्यानंतर 4 तुम्हाला हे दिसतील फोल्डर. त्याच्यामध्ये माझा ऊस, पीक नकाशा, कृषी कार्य आणि ऊस ताळेबंद. माझा ऊस वर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे ऍप्लिकेशन मध्ये दिसत आहे फसलची इन्फॉर्मेशन, तशी न दिसता जे फसल ऍप्लिकेशन मध्ये जो डॅशबोर्ड आहे तसा आपण आता कृषी कॅप मध्ये सुद्धा अपलोड केलेला आहे. बघा, आता कुलदीप जाधव सरांचं मी इथं मोबाईल नंबर टाकून लॉग इन केल्यामुळे कुलदीप जाधव सरांचं पूर्ण जे फसलचा डॅशबोर्ड आहे तो दिसत आहे. बघा,
त्याच्यानंतर हे करंट वेदर फोरकास्ट ह्याची डिटेल माहिती आता आपल्यासोबत फसलचे प्रतिनिधी अविनाश सर आहेत, ते माहिती देतीलच. पण मी तरी सुद्धा आता जे फसल ऍप्लिकेशन मध्ये जो डेटा आहे तो पूर्ण आपण कृषी कॅप मध्ये इथं घेतलेला आहे. करंट वेदर असेल, फोरकास्ट वेदर असेल, तर हे तुम्हाला इथं माझा हाऊस मध्ये बघायला मिळेल. सेकंड ऑप्शन आहे पीक नकाशा. पीक नकाशामध्ये मॅप माय क्रॉप आणि ऍग्री पायलटचा डेटा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. थर्ड दिलेला आहे कृषी कार्य. कृषी कार्यामध्ये आपण काय केलंय, जे काही तुम्हाला KVK बारामती तर्फे तुम्हाला तर फर्टिलायझरचे रिकमेंडेशन असतील तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे व्हॉट्सअपला पर्सनली येतीलच. शिवाय आपण जे जनरल सगळ्या शेतकऱ्यांना जे काही आपण सूचना किंवा माहिती देत असतो, हे कृषी कार्यामध्ये आपण टाकलेली आहे सर्व माहिती. तसंच चौथा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. इथं तुम्हाला का दिलेलं आहे की तुम्ही लागवडीपासून काढणीपर्यंत तुमचा किती खर्च झाला हे एक ऊस ताळेबंदासाठी आपण हे कॅल्क्युलेटर इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आता मी सर्वप्रथम जे आपले मॅप माय क्रॉपचे प्रतिनिधी आहेत त्यांनी सॅटेलाइटची इन्फॉर्मेशन आपल्या शेतकरी बांधवांना समजून सांगावी. मला असं वाटतं की जर कुणाची कृषी कॅप बद्दल काही शंका असेल तर त्यांनी विचारावं, नाहीतर आपण दुसरा सेशन चालू करू. हा संजीव माने सर. मी जर उशिरा जॉईन झालो, हे कृषी कॅप परत एकदा इन्स्टॉल करायचं आहे का? नाही सर, आता ऑलरेडी तुमचं आहे ऍप्लिकेशन, फक्त अपडेट करायचंय. पण मी तसा ग्रुपमध्ये मेसेज टाकेन, कारण आता मी सांगितल्याप्रमाणे फसलचा डॅशबोर्ड थोडा वेगळा दिसत होता कृषी कॅप मध्ये, तो आपण अपडेट करून घेतलाय. मी हा तुम्हाला अनइन्स्टॉल नाही करायचं, फक्त प्ले स्टोअरला अपडेट करायचं. हा सर. ओके, थँक्यू. चालेल सर. ठीक आहे. आता मॅप माय क्रॉपच्या प्रतिनिधींना मी सांगेन की त्यांनी त्यांचं सेशन कंटिन्यू करावं, पुढची माहिती सांगावी. येस मॅम. सगळ्यांना आवाज येते? नाही. हॅलो, येतोय? ओके. सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. माझं नाव गौरव बिजवे आहे आणि या ठिकाणी आपण AI प्रकल्पाद्वारे जे आपण रजिस्ट्रेशन केलं त्यामध्ये मॅप माय क्रॉप ही इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सुरुवातीला मॅमनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर पीक नकाशा यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पीक नकाशा मॅप माय क्रॉप या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस झाली की आपल्या समोर मॅप माय क्रॉपचा डॅशबोर्ड ओपन होईल. हे डॅशबोर्ड म्हणजे काय, तर हे आपल्याला संपूर्ण आपल्या शेताच्या नकाशाबद्दल माहिती सांगेल की आपल्या पिकाची वाढ कुठे चांगली होत आहे, कुठे कमी होत आहे. तर ही सगळे नकाशे आपण वन बाय वन सगळे या ठिकाणी बघूया. सुरुवातीला मी काही शेतकऱ्यांचे प्रश्न मला लास्ट टाइम ग्रुपला आले होते. सर, मला असं दिसतंय, हे टोटल मला ग्रीन दिसत आहे, तर या टाइमला मी काय बघायला पाहिजे, मला माहिती चुकीची मिळते का, तर माझ्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची समस्या आहे का. तर त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी बघा या ठिकाणी ज्यावेळेस क्लाउड ही 100% ज्यावेळेस तुमच्या शेताचा फोटो या ठिकाणी घेतला जातो नकाशाचा, तर बघा या ठिकाणी 5:44 तुमच्या शेताचा फोटो घेतला आहे आणि या ठिकाणी फोटो घेतल्यानंतर त्यावेळेस जर क्लाउड तिथं आलं तर आपल्याला काही माहिती अशी दिसते. पण आपल्याकडे एक अशी टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण क्लाउड पेनिट्रेशन म्हणतो. म्हणजे क्लाउडला पेनिट्रेट करून तो आपल्याला डेटा देतो. पण डेटा देत असताना आपल्याला माहिती कोणती बघायची आणि कोणते नकाशे बघायचे हे सगळ्या शेतकऱ्यांनी आज नमूद करून घ्या, लिहून घ्या. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला NDVI ह्या मॅपच्या जागी या ठिकाणी बेस्ट एरिया मॅप बघायचा आहे. ज्या वेळेस अशी सिच्युएशन असेल की तुम्हाला डेटा हा थोडा वेगळा दिसतोय, ठीक आहे. यावेळेस तुम्ही या मॅपला बघाल ना, बघा या ठिकाणी तुम्हाला 55 ते 60% तुमचं व्हेजिटेशन दिसतंय प्लॉटला आणि ज्या ठिकाणी कमी आहे त्या ठिकाणी जसं या ठिकाणी कोपऱ्याच्या साईडला 50 ते 55 आहे. जर आता आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला एखादं खतं द्यायचं असेल किंवा फवारणी करायचं असेल आणि आपल्याला डेटा व्यवस्थित दिसत नसेल NDVI मध्ये, तर त्याला ऑपोजिट मध्ये क्लाउड पेनिट्रेट करून हा डेटा आपल्याला त्या दिवशी दिसायला सुरुवात होते आणि हा डेटा आपल्याला अशा पद्धतीचा दिसतो की आपल्याला एक लक्षात येते की माझ्या पिकाची वाढ कोणत्या भागात अधिक आहे आणि कोणत्या भागात कमी आहे.
सेकंड थिंग की माझ्या शेतामध्ये हे झालं मला पिकाच्या वाढीबद्दल, पण कीड रोगाच्या संदर्भात काय, जर असा डेटा येत आहे तर मी कीड रोग कोणत्या नकाशामध्ये बघायला पाहिजे, कोणता भाग माझा सेन्सिटिव्ह आहे. तर एक नकाशा आहे ट्रू ग्रीन गॉज मॅप. ट्रू ग्रीन गॉज मॅप आपल्याला सांगतो सेन्सिटिव्हिटी, पण केव्हा, ज्या वेळेस तुमच्या शेतामध्ये जर अशी आपल्याला एखादी कंडिशन आली पेनिट्रेट व्हायची, त्यावेळेस तुम्ही हा नकाशा बघायचा. त्यामध्ये दिसतोय आपल्याला जो रेड पोर्शन आहे तो पोर्शन सेन्सिटिव्ह होत आहे, जो ह्या साईडला ऑरेंज पोर्शन आहे तो मॉडरेट स्टेजला आहे, आणि जो एकदम येलोइश पोर्शन आहे तो चांगला स्टेजला आहे. पण याला हा अजून इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे, आपण ऍज अ सेन्सिटिव्हिटीच्या दृष्टिकोनातून बघितला आहे हा मॅप. जर आपल्याला ऑप्शन म्हणून बघायचं असला तर आपण एनडीव्हीच्या जागी बेस्ट एरिया मॅप बघितला आहे आणि ईव्हीच्या जागेवर ट्रू ग्रीन गॉश मॅप बघितला आहे. हा गोष्टी केव्हा बघतोय आपण, ज्या वेळेस आपल्या शेताला आपल्याला वाटतंय की बाबा आता क्लाउड पर्सेंट खूप फुल झाला आहे, आणि त्यावेळेस मला जर एनडीव्ही एकसारखा दिसत असेल पूर्ण शेतामध्ये, तर त्याचे अल्टरनेट मॅप्स आपण या ठिकाणी बघतोय. सुरुवातीला मी सांगत होतो ना आपल्या सगळ्यांना की आपल्याकडे 29 मॅप्स आहेत, मग त्याचा वापर आपण का करत नाही, आपण लिमिटेड मॅप्सचा वापर का करतो, तर काही बॅकचे मॅप्स आपण त्या टाइमला युज करतो ज्या वेळेस आपल्याला क्लाउडनी पेनिट्रेट करून डेटा घ्यायचा असतो, आणि हा डेटा आपल्याला बघण्यासाठी आपण हे सगळे मॅप युज करतो. त्यासोबत या ठिकाणी इन्हान्स वॉटर इंडेक्स, जर आपण वॉटर वॉश मॅप बघितला ना तर वॉटर वॉशला पेनिट्रेट करून इन्हान्स येतो, हे आपल्याला अशा पद्धतीने दिसतंय. ठीक आहे, तर हे झालं तर संपूर्ण जे 3 महत्वाचे मॅप्स आहे आपले एनडीव्हीआय, ईव्हीआय आणि सॉइल वॉटर वॉटर वॉच मॅप, या तिन्ही गोष्टींना अल्टरनेट पेनिट्रेट करून आपण ही 3 मॅप्स आहे ज्याबद्दल मी माहिती घेतली आहे सरांकडून. आणि हे मॅप शेतकरी ज्या वेळेस क्लाउड पासून फुल असलं, 100% जरी क्लाउड असला त्यावेळेस सुद्धा आपण हा डेटा या ठिकाणी मिळवत असतो. ही 3 गोष्टी सगळ्या शेतकऱ्यांना समजल्या का? अनिल सर, संजीव माने सर, येस सर, येस जगताप सर, देवरवाडे सर, समजले. शहा सर, ओके, समजले. ओके. आता ते मी रेग्युलर ज्यावेळेस आपल्याला रेग्युलर डेटा मिळत असतो, म्हणजे जो ज्याला आपण एक रेग्युलर ओपन करू आपण. बिजवे सर. हा सर, नमस्कार सर, बोला ना. नमस्ते. तुम्ही जे सांगताय ना ती इंग्लिश वर्ड असे वापरताय की आमच्या लक्षात येत नाहीये. बर, आता एनहान्स वॉटर इंडेक्स म्हणजे काय, काही समजलं नाही. हा मी सर त्याची नावं तुम्हाला सांगतोय की मॅप्स मध्ये त्याचे नाव काय आहे, बाकी अर्थ तोच आहे की पाण्याची आपण घनता कशी मोजतोय. आणि अर्थ काय करून घ्यायचा त्याचा, इन्हान्स वॉटर इंडेक्स, तुम्ही ते सगळे ब्ल्यू दिसलं त्याच्यामध्ये, म्हणजे काय बरं. समजलं नाही. ठीक आहे, सांगतो मी परत. बघा, वॉटर वॉच मॅप जो आहे ना, वॉटर वॉच मॅप आपल्याला काय सांगतो, तर पाण्याचे मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला मदत करतो. जसं आपण एनडीव्हीए ला पिकाच्या वाढीचा नकाशा म्हणतो, तर वॉटर वॉचला आपण काय म्हणतो, पाण्याच्या नियोजनाचा नकाशा. ठीक आहे, मराठीमध्ये साधं सोप्या भाषेमध्ये. आणि याला जर आपण बघितलं तर याला ज्यावेळेस क्लाउड कंडिशन फुल असते तर त्यावेळेस क्लाउडला पेनिट्रेट करून जो डाटा मिळतो, म्हणजे जसं की क्लाउड जे ढगाला भेदून जो डेटा आपल्याला मिळतो, माहिती जी मिळते, ती माहितीला आपण या ठिकाणी इन्हान्स म्हटलं आहे. इन्हान्स वॉटर इंडेक्स म्हणजे इरिगेशन संदर्भातला हा इन्हान्स आहे. इन्हान्सचा त्याला आपण असं म्हणू शकता की खूप ज्यावेळेस एखाद्या ढगाला आपण हे करतो, म्हणजे पार करून तो डेटा घेतोय. आणि तो ठीक ज्या आहे, पद्धतीने तुम्ही पेनिट्रेट काय असेल ते असेल, पण या हो. ब्ल्यूचा अर्थ काय तो समजत नाही ना. हो, या ब्ल्यूचा अर्थ असा की या ठिकाणी पाण्याचं पर्सेंटेज जवळपास 70 ते 80% आहे. ज्या वेळेस तुमच्या शेतामध्ये पाणी ही वेगवेगळ्या रेंजेस मध्ये असेल, म्हणजे जसं की 50 ते 60% असेल, तर कोणत्या भागामध्ये 70 ते 80% असेल, कोणत्या भागामध्ये 80 ते 90% असेल, कोणत्या भागामध्ये 40 ते 50% असेल. आता पावसाचं पाणी होत आहे, त्यामुळे पाऊस एकसारखा पूर्ण क्षेत्रामध्ये पडत आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण भागामध्ये बघायचं तुम्हाला एक पर्सेंटेज व्हॅल्यू दिसत असेल 0.70 to 0.80 दिसतंय का? हो, दिसतंय. हा, आणि त्या ठिकाणी लिहिलं पण आहे वॉटर सरफेस, म्हणजे सरफेसच्या भागावरचं पाणी किती आहे, तर 70 ते 80% या ठिकाणी पाणी आहे. म्हणजे आपल्याला आता इरिगेशन करायचं, आपलं नियोजन नाही करायचं या ठिकाणी. हे अपेक्षित आहे. तुम्ही ते Yes. नुसतं ब्ल्यू सांगितलं आणि पुढे गेलात, काही लोकांच्या लक्षात येत असेल, माझ्या ते लक्षात आलं नाही म्हणून विचार.
काही हरकत नाही सर, चालेल मला. चला नेक्स्ट चालू सर. एक ओके मिनिट. कंटिन्यू. सांगा. येस मॅम. हा सर, इकडे आता मी मॅप उघडते तर तुमच्या इथे जे दिसत होतं तिथे माझ्याकडे हेल्दी मॉइश्चर असं दाखवतंय आणि त्याला तुमचं पर्सेंटेज किती दाखवत आहे? हा जो आपण वॉटरचा एनहान्स्ड वॉटर इंडेक्सचा जो मॅप उघडला होता ना आता, तो मी माझ्या फोनवर, तर तो माझ्या फोनवरचा माझा मॅप उघडला मी, तर तिथे असे शेड्स दिसतात वेगवेगळ्या, काही ठिकाणी डार्क, बरोबर. ठिकाणी हे, आणि माइल्ड ड्रॉट मॉइश्चर असं दिलेलं आहे. बरोबर. आता हा. यामध्ये काय असतं, यामध्ये व्हेरिएशन करतात बघा. जमिनीच्या सॉइलच्या कॅरेक्टरिस्टिक्स नुसार त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. पाणी Okay. सगळ्या जमिनीमध्ये एकसारखं धरून जात नाही. ठीक आहे, कुठे जास्त धरून ठेवलं जाते तर कुठे कमी धरून ठेवलं जाते. काय होते, ज्या वेळेस तुमच्या जमिनीमध्ये काही भागात पाणी जास्त धरून ठेवलं जाईल तर त्यावेळेस सॅटेलाइटनी जर इमेज घेतली त्या ठिकाणी रडार सिस्टम आपल्याला सांगतो की या भागामध्ये पाणी तुमचं अधिक धरून ठेवलेलं आहे. काही जागी पाणी लवकर पेनिट्रेट होऊन जातं, जमिनीतून लवकर लीच आउट होऊन जातं, तर त्या भागामध्ये असं लक्षात येतं की पाणी तिथे कमी आहे. ओके. येस. त्याच्यामुळे आपल्याला असे वेगवेगळे व्हेरिएशन बघायला मिळतात. ओके ओके अंडरस्टूड. ओके. हो येस. येस. आता मी नॉर्मल आपण जशी माहिती नेहमीप्रमाणे बघतो ती माहिती कशी असते आणि आपण ती कशी बघायची ते आपण या ठिकाणी बघूया. बघा या ठिकाणी आपण आता नॉर्मलाइज जसं की नेहमीप्रमाणे जर वातावरण सगळं व्यवस्थित आहे आणि मग आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्या शेताची माहिती बघायची आहे तर आपण त्यावेळी जे नकाशे वापरतो ते सगळे नकाशे आपण कसे बघायचे आणि वन बाय वन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आतापर्यंत मी जी माहिती तुम्हाला सांगितली ती हाय क्लाउडची माहिती सांगितली, म्हणजे खूप जास्त ढगाळ वातावरण आहे आणि आपल्याला एकसारखं रंग दिसतंय, तर काय आपण चेंजेस करून माहिती बघितली पाहिजे. आता मी तुम्हाला ते सांगतोय की ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन असते आणि त्या नॉर्मल कंडिशन मध्ये आपण कोणती माहिती बघायला पाहिजे आणि त्याच्यावर काय रिएक्शन्स घ्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये पहिला मॅप एनडीव्ही आहे, ज्याला आपण नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेटिव्ह इंडेक्स म्हणतो. मराठीमध्ये त्याला पिकाच्या वाढीचा नकाशा आपण असे म्हणतो. पिकाचा वाढीचा नकाशा म्हणजे आपल्याला आपल्या संपूर्ण भागामध्ये पीक कोणत्या भागात अधिक वाढ होत आहे आणि कोणत्या भागामध्ये पिकाची वाढ खूप कमी आहे, जेणेकरून आपल्याला जर खत द्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल जर खत द्यायचं असेल तर ह्या हिरव्या भागामध्ये आपण जर 1 किलो खत टाकायचं असेल उदाहरणार्थ, तर या ठिकाणी आपण ते अर्धा किलो टाकू शकतो. आणि ज्या ठिकाणी पिकाची वाढ खूप कमी आहे या भागामध्ये जर अर्धा किलो खत टाकायचं आहे तर त्या ठिकाणी 1 किलो खत टाकू शकतो. असं लक्षात आला पॉईंट काय म्हणायचं आहे मला, की या ठिकाणी आपण खताचं व्यवस्थापन करू शकतो व्यवस्थित. त्यासोबतच जर एखादी फवारणी करायचं असेल तर प्राथमिकता ज्या जागेला आपण द्यायला पाहिजे ती जागा आपल्याला लगेच लक्षात येते. त्याच्यासाठी आपण हा नकाशा वापरतो. हा नकाशा समजला सगळ्यांना? एनडीव्ही आहे. या ठिकाणी हिरवा रंग काय सांगतो आपल्याला, तर पिकाची वाढ चांगली सांगतोय. पोपटी रंग काय सांगतोय, पिकाची वाढ मध्यम सांगतोय. आणि पिवळा रंग आपल्याला काय सांगतोय, तर पिकाची वाढ कमी सांगतोय. हा नकाशा समजला आता? हो येस. ओके चल नेक्स्ट नकाशा बघूया आपण. या ठिकाणी नेक्स्ट नकाशा आहे ईव्ही आहे. एक सगळं हे होतं तर हा आता जो नकाशा होता ना तोच ठेवा ना. हा ठीक आहे. एनडीव्ही आहे. एनडीव्ही आहे. ओके चालेल. आता सर तुम्ही सांगितलं जो ग्रीन डार्क ग्रीन आहे तिथं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चांगली आहे. आता येतं हे ज्यावेळी आपण बोट ठेवतो किंवा कर्सर नेतो त्यावेळी ते दिसतंय. हो. आणि इथं समजा जे आता जे दिसतंय तिथं ते इथं समजा न हे करता म्हणजे न बोट ठेवता आपल्याला तिथं डायरेक्ट दाखवता येईल किंवा या स्पॉटमध्ये तुम्ही जसं मराठीत सांगितलं की या स्पॉटमध्ये आपली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी आहे, तसं ते दाखवता येईल का तसं? आपण या ठिकाणी बघा ना सर, या ठिकाणी हे दिसतंय का साईडला एक एरो छोटासा? हो हो हो. मी याच्यावर क्लिक केल्यावर तर बघा इथं वेगवेगळे रेंजेस आहेत कलर नुसार इतकी माहिती लिहिली आहे बघा बाजूला, की माझ्या शेतामध्ये 40 ते 45 ते 50% वाला भाग कसा आहे तर व्हेरी हेल्दी भाग आहे. हा 0.01 आहे. या ठिकाणी बघा माझा अजून प्लॉट जो आहे हा 65 ते 70% वाला 0.07 एवढा आहे. हा लश व्हेजिटेशन म्हणजे खूप चांगलं व्हेजिटेशन आहे. या ठिकाणी आपण गुड, हेल्दी, लश, स्पेअर हे सगळं लिहून ठेवलं आहे. याचं तुम्हाला पूर्ण लेबलिंग वगैरे ह्या ठिकाणी आहे. बस तुम्हाला हा कलर आणि हे जसं पीएच पेपरवर आपण पीएच बघत असतो की नाही, की या पीएच ला हा रंग दिसतोय. थोडंसं कसं होतं अनालिसिस करताना थोड्याशा आमच्याकडून चुका होऊ शकतात.
जर ह्या मॅपवर त्याचं उत्तर तिथं दिसत असेल की समजा लश व्हेजिटेशन आहे किंवा इथं इथं कमी आहे, आता येलो कलर वरून तुमचं प्रॅक्टिस ठीक झालंय आहे, मग मी किंवा तुम्हाला काही सोप्या गोष्टी सांगतो. 3 हा. पॉईंट लिहून घ्या. ठीक आहे. 1, जर तुम्हाला इथे पॉईंट 80 ते 85 दिसतंय, उत्तम आहे. रेंज सांगतो कशी करायची. 50च्या खाली असेल तर तुमचं त्या ठिकाणी चांगलं आहे. त्यानंतर सॉरी मध्यम आहे. 50 ते 60च्या घरात असेल तर त्या ठिकाणी मध्यम आहे आणि 60च्या वरती असेल तर चांगलं आहे. हॅलो, माझा पॉईंट समजला? नाही, आता हे जे सर आपण हे करतोय ना, समजा की अनालिसिस करतोय, समजा की रिडिंग, इकडले रिडिंग आणि इकडे आपण वाचतोय. जसं आपण समजा तुम्ही मग लिटमस पेपरचं उदाहरण दिलं तसं ते रिडिंग वाचतोय, पण रेडीमेड तिथं उत्तर येणार नाही का, समजा असं माझं म्हणणं आहे. या ठिकाणी कसं असतं सर बघा, म्हणजे जिथं येलो पॅच आहे तिथं काळजी घेण्याची गरज आहे, तास असं आहे आणि तिथं लक्ष द्या. कसं आहे सर, आतापर्यंत आपण टेक्स्टनेच करत होतो, पण आता आपण व्हिज्युअलायझेशन कडे चाललोय. बघा, मी इथं सांगितलं, आता हा मॅप जर एकसारखं दिसतं आणि फक्त लिहून जरी दिलं तरी ते लक्षात येत नाही, पण कलरनी लक्ष सहज येतं की बाबा मला पिवळा दिसतंय तर मला मोर चान्स आहे, मला तिथे अधिक काळजी घ्यायची. मला हिरवा दिसतंय तर माझे मोर चान्स आहे, मी तिथं काळजी कमी जरी घेतली तरी चालेल. आपण त्याला कलर स्वरूपात आणला आणि कलर स्वरूपात सोबतच तुमचा जो पॉईंट होता त्याला पण लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी असं जर तुम्ही पॉईंट क्लिक केला तर तुम्हाला तुमची रेंज सुद्धा त्या ठिकाणी समजते की माझी या प्लॉटची रेंज काय आहे, जेणेकरून तुम्ही दोन्ही प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकता, ऍज अ कलर पाहून, ऍज अ न्यूमेरिकल पाहून. ओके, चालेल. ही माहिती समजली सगळ्यांना? हो सर, हो. कारण सर ते कलर कोडवरच आपल्याला जास्त ओळख येणार सर. अगदी बरोबर सर. अनिल सर, तुम्हाला समजले? हो, समजले सर, समजले. ओके, चला नेक्स्ट मॅप बघूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट मॅप आहे आपला ईव्हीआय म्हणून. ईव्हीआय म्हणजे काय तर इन्हान्स व्हेजिटेटिव्ह इंडेक्स. आता हा काय सांगतो आपल्याला, तर आपल्या पिकाची रोग प्रतिकार शक्ती सांगतो, कुठे जास्त आहे आणि कुठे कमी आहे, जेणेकरून आपल्या पिकाला जे कीड किंवा रोग, कसे बघा, कोणताही कीड किंवा रोग सगळ्यात आधी जर अटॅक करेल ना तो नाजूक भागावर सगळ्यात आधी करतो आणि त्याला जर सुरुवातीलाच आपण ओळखलं की तो या भागामध्ये कोणता कीड किंवा रोग आहे तर त्याचं नियोजन तुम्ही सुरुवातीला कमी करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी जो खर्च होणार आहे तो पूर्ण शेतात न होता तेवढ्याच भागात होणार. आणि या गोष्टीचं नियोजनासाठी आपण हा नकाशा वापरत असतो. या भागामध्ये बघा काही लाल रंग दिसतोय, या ठिकाणची जी पीक आहे तुम्हाला दिसेल ते खूप छान, पण त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. म्हणजे जर एखादं कीड किंवा रोग येईल ना तो सगळ्यात आधी तिथे अटॅक करेल. आणि हे शेतकऱ्यांना कधी लक्षात येतं तर जेव्हा त्या किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊन जातो त्या ठिकाणी, त्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की ती कीड किंवा रोग तिथे येऊन गेला आहे. सुरुवातीच्या काळात जर आपण ते रोखू शकलो तर आपल्यासाठी खूप उत्तम राहील ते. त्याच्यामुळे आपल्याला या नकाशाचा या ठिकाणी आधार घ्यायचा आहे. ही माहिती समजली सगळ्यांना? हो, समजली. ओके, चला नेक्स्ट नकाशा बघूया आपण. या ठिकाणी नेक्स्ट नकाशा आहे वॉटर वॉच मॅप. अनिल सर, आपला माईक ऑन आहे, एक सेकंड. बंद करतो. येस, बघा नेक्स्ट मॅप आपल्याकडे आहे वॉटर वॉच मॅप. मॅम, दीपा मॅम, मगाशी आपण जसं सांगितलं की आपल्या शेतात पण असे पॅचेस तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे वेगवेगळे पॅचेस आहेत. हे तुम्हाला सॉइलच्या प्रॉपर्टीनुसार त्या ठिकाणची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीनुसार आपल्याला दाखवतं माझ्या या मध्यभागी पाणी जास्त आहे, या भागात माझं पाणी कमी आहे. मग आपलं टार्गेट हे आहे की याला युनिफॉर्मली आपल्याला आणायचं आहे, म्हणजे एकसारखं आणायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो तर काही ऑर्गॅनिक मॅन्युअर युज करतो, काही जागी आपण ड्रीप इरिगेशन प्रॉपर युज करतो, इरिगेशन मॅनेजमेंटला प्रॉपर फोकस करतो. आणि ज्यावेळेस तरी सुद्धा ही जर गोष्टी होत नसेल तर आपण काय करतो तर याला एका झोन मध्ये बसवतो. जसं की 30-40च्या रेंजमध्ये मला जर माझं क्षेत्र दिसत असेल तर मी माझं पाणी चालू करेन, आणि 70-80च्या रेंजमध्ये मला माझं क्षेत्र दिसत असेल तर मी या ठिकाणी पाणी बंद करेन. याने काय होणार की आपल्या शेताला अति कमी पाणी सुद्धा नाही होणार आणि अति जास्त पाणी सुद्धा नाही होणार, पाणी हे मेंटेन राहणार. ओके सर, एक मिनिट हा. मला इथे माझ्याकडे इथे जे आपल्या तुमच्या मॅपवर आता तिथे कर्सर नेला तिथे वॉटर कंटेन वॉटर सरफेस दाखवतंय. मला इथे फक्त हेल्दी मॉइश्चर असं दाखवतंय. ओके, तुमची रेंज किती येत आहे तिथे?
रेंज म्हणजे हेल्दी मॉइश्चरची येते 0.20 to 0.30. ओके 30-40 आहे. आणि कधीच्या तारखेचं आहे ते? 30-40 नाही, 20-30 आहे. 20-30 आहे. ओके, वापसा सिच्युएशनला आहे. तुम्ही पाणी किंवा जर काही फर्टिगेशन करणार असाल तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके. Yes. पण हा चल. माझ्या आणि तुमच्या मॅप मध्ये तो फरक का दिसतोय असं मला विचारायचं. मला हेल्दी हो. मॉइश्चर दिसतंय, वेअरएज हा. तुमच्याकडे वॉटर सरफेस एरिया दिसतोय असं. हा मॅम दुसऱ्या एका शेतकऱ्याचा आहे प्लॉट. हा, आता हा. कसं प्रत्येक शेतकऱ्यानुसार वेगवेगळे त्यांचे इमेजेस दिसणार, वेगवेगळे इरिगेशनचं अच्छा, आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. अंडरस्टूड. येस. Yes. ओके. आणि माझ्या ह्याच्यात Yes. काही ठिकाणी माइल्ड ड्रॉट असं दाखवतंय, मॉडरेट हो. मॉइश्चर, म्हणजे थोडक्यात तिथं तर- पाणी दिलं गेलं पाहिजे असं. हो, पाणी दिलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी बघायला पाहिजे की ड्रीप तुमची त्या ठिकाणी चॉकअप आहे का, ओके मग ते त्या गोष्टीवर एकदा फोकस करावा लागेल. ओके ओके चालेल. हा पॉईंट समजला सगळ्यांना? येस, थँक्यू. येस. त्यानंतर आपण जाऊया सॉइल वॉटर अपटेक मॅपवर. सॉइल वॉटर अपटेक मॅप आपल्याला काय सांगतो, तर आपण जे फर्टिगेशन करतो किंवा आपण जे न्यूट्रिशन पिकाला देतो त्याचा उचल कुठे चांगला होता, म्हणजे त्याचा उपयोग ते पीक कितपत प्रमाणात करून घेत आहे. ठीक आहे, जेणेकरून आपल्या फर्टिलायझरची युटिलिटी म्हणजे उपयोगिता पूर्णपणे होत आहे का नाही होत आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करतो, तर आपल्याला KVK बारामती कडून काही शेड्यूल्स मिळतात. फर्टिगेशन शेड्यूल झाले, जीवाणूंचे शेड्यूल झाले. हे शेड्यूल आपल्याला आपल्या पिकामध्ये फॉलो करायचे आहे. ठीक आहे, जेणेकरून आपलं अन्नद्रव्याचा उचल त्या ठिकाणी वाढेल. ठीक आहे, आणि ही बघण्यासाठी ज्या वेळेस कसं असतं, तर आपण एक या ठिकाणी सुद्धा बघतो याची रेंज, म्हणजे आपल्याला मिनिमम हे 60 अबोव्ह आपल्याला मेंटेन करायचं असतो. 60च्या वरती तुमचं न्यूट्रिशन अपटेक आहे तर तुमचं न्यूट्रिशन अपटेक खूप छान चाललं आहे आणि तुम्हाला याला इन्हान्स करायचं म्हणजे वाढवायचं आहे. तुमच्या पिकाचा अन्नद्रव्याचा उचल जेवढं चांगलं राहील पीक तेवढं ताकदवान राहील, रोगप्रतिकार शक्ती तेवढी चांगली राहील आणि त्या ठिकाणी पिकामध्ये तुम्हाला त्या गोष्टी जाणवेल आपल्या पिकाची क्वालिटी हेल्थ कशी आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपण सॉइल वॉटर अपटेक मॅप हा न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्याच्या उचल संदर्भात वापरत असतो. हा मॅप समजला सगळ्यांना? सर मला एक डाऊट आहे, एक मिनिट. कारण माझ्याकडच्या मॅप वरती कम्प्लीट लाल दिसते, कारण तिथे आता क्लाउड्स असणार आहे, पाऊस चालू आहे जोरात. बरोबर. हा, ओके. अगदी बरोबर. आणि मग त्यासाठी हा, येस, सॉरी. त्यासाठी काय करायचं सांगितलं मी, की जे तुम्हाला प्रिव्हियस तो मॅप आहे तुमचा ES1 चा, हो, जसं की या ठिकाणी आपण प्रिव्हियस मॅप बघतोय, ओके. हा, तसं बघा. त्यावेळेस आपण हे मॅप बघायचे. ज्या वेळेस क्लाउडची कंडिशन राहणार त्यावेळेस आपण ते 3 मॅप बघायचे जे मी सुरुवातीला सांगितले. ओके 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 डन. ओके, आले चलो. सगळं क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. हो जाधव सर, अनिल सर, देवरवाडे सर, हो सर. हो, आहे सर. सर. क्लिअर आहे. ओके सर, ओके. चलो, त्यासोबत आता Okay. आपण वेदरच्या माहितीकडे जाऊ, खाली जाऊ. ठीक आहे, थोडी माहिती अजून बघूया या ठिकाणी. या ठिकाणी बघा, वेदर फोरकास्टिंग मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन देतो की विंड स्पीड कोणत्या डायरेक्शनला आहे, किती MM पर्यंत पाऊस त्या ठिकाणी होत आहे, क्लाउड कसा आहे. ठीक आहे, त्यासोबत हे 7 डेजचं फोरकास्टिंग सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळते आणि त्याच्यासोबतच खाली तुमच्या प्लॉटची AI रेटिंग सुद्धा तुम्हाला मिळते की तुमचं क्षेत्र किती आहे, नाव शेतकऱ्यांचं, पीक कसं आहे, त्यांचं सध्याच्या कंडिशननुसार स्टँडर्ड इल्ड जे आपण पकडलं आहे म्हणजे मिनिमम एक 70 टन त्यांचा आपण एक पकडला आहे. आता ज्या दिवसानंतर जेवढे दिवस झाले त्याच्या हिशोबाने सध्या AI काय म्हणतो, किती प्रिडिक्शन आहे 32.90 टन प्रति हेक्टर हे प्रिडिक्शन आहे आणि ही प्रिडिक्शन जसं जसं तुमचं पीक हार्वेस्टिंग कडे जाईल तसं तसं प्रिडिक्शन हे वाढत जाईल. ठीक आहे, ज्याची अॅक्युरेसी ही 90% पर्यंत जाईल ज्यावेळेस त्या प्लॉट तुमचा हार्वेस्टिंगच्या घरात जाईल. तर ही सुद्धा आपण या ठिकाणी माहिती दाखवतो. सोबत सॉइल मॉइश्चर म्हणजे वरच्या सेंटीमीटरला किती आणि खालच्या तळात किती हे सुद्धा आपल्या ठिकाणी करते. हे तर तासाला अपडेट होत राहते. सोबत सॉइल टेम्परेचर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. ठीक आहे, त्याचबरोबर डेली बेसिसचं तुमचं वेदर इन्फॉर्मेशन, जसं की आज माझ्या शेतामध्ये क्लाउड 100% आहे. या ठिकाणी क्लाउडच्या डिग्री म्हणजे 33.24 डिग्री सेल्सिअस तेवढं आहे. टेम्परेचर आहे, ह्युमिडिटी आहे, विंड स्पीड, रेन किती होऊ शकतो, या ठिकाणी वेपर प्रेशर डेफिशिएट, UV इंडेक्स, ही संपूर्ण माहिती आपण डेली बेसिसला शेतकऱ्यांना त्याच्या या ऍपला देतो. या ठिकाणी जर आपल्याला काही गोष्टी किळी किंवा काही रोग जाणवत असेल EVM मॅप मध्ये तर शेतकऱ्यांना आपण अशी स्मॉल आपण काय करतो ऍडवायझरीज देतो की तुम्ही जा स्काउटिंग करा, तर स्प्रेइंगचं रिकमेंडेशन घ्या आणि स्प्रेइंगच्या ठिकाणी करा. त्यासोबत इरिगेशनचं जर रिकमेंडेशन असेल तर इरिगेशन संदर्भात असे तुम्हाला काय येतात रिकमेंडेशनचे अलर्ट्स येत राहतात या ठिकाणी. ठीक आहे, आता या ठिकाणी यांचं ग्रोथ कशी चालली आहे या पिकाची, तर बघा सुरुवातीला यांची ग्रोथ अशी वाढत गेली, त्यानंतर काही काळ असा आला ज्या ठिकाणी ग्रोथ थोडीशी ते या ठिकाणी तुम्हाला बघाल. माझी स्क्रीन दिसते का, मूव्ह होते स्क्रीन?
हो 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 दिसते हो, दिसते होतं. सर. होतं. होतंय ना? हम्म. आता सध्या मी इरिगेशन शेड्यूल दाखवतो, हे दिसते का तुम्हाला? ओके, दिसते. ठीक आहे. बघा या ठिकाणी या शेतकऱ्यांची जी पिकाची वाढ होती, ही जी लाईन आहे ही सांगते आपलं ग्रोईंग डिग्री डेज. ज्यावेळेस हिची वाढ थोडी चांगली झाली त्यानंतर ही थोडीफार या ठिकाणी पिकाची वाढ कमी झाली, परंतु परत ही सुरळीतपणे वाढ वाढायला लागली. तर ही आपल्याला जीडीच्या मदतीने समजते की आपलं पिकाची वाढ कशी होत चालली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इरिगेशन शेड्यूल, स्मार्ट इरिगेशन शेड्यूल म्हणतो आपण याला. या ठिकाणी आपल्याला हे सगळं इरिगेशनच्या बाबत स्टडी करतो. ज्यावेळेस इरिगेशन हे पीक घेऊ शकतं त्यावेळेस तुम्हाला हा अलर्ट देतो की तुम्ही इरिगेशन आता करायला पाहिजे. रिक्वायरमेंट मध्ये तुम्हाला सांगतो की येस, सध्या आपण जे बघितलं या ठिकाणी 70 to 80% वॉटर आहे पिकाला. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय ते इरिगेशन रिक्वायरमेंट नो सांगितलं आहे. ठीक आहे. त्यासोबतच या ठिकाणी किती प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो, प्रेसिपिटेशन किती होऊ शकतो, किती झालं आहे, तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी खाली हा ग्राफच्या थ्रू ही माहिती समजते. तर संपूर्ण अशी ही मॅपमायक्रॉपची माहिती आहे. आणि या संदर्भात तुम्हाला अजूनही काही समस्या जाणवल्या किंवा काहीही प्रॉब्लेम आले तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझं नाव गौरव बिजवे, तुमच्या सगळ्याचा परिचयच आहो. माझा नंबर पण सगळ्यांकडे असेल. जर काही समस्या वाटली तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. अशी ही माहिती आहे. सगळ्यांना माहिती समजली असेल आशा करतो. आणि मॅम, तेजस्विनी मॅम, हॅलो. हा, येस, तर या संदर्भात काही क्वेश्चन वगैरे असेल तर आपण करूया, नाही तर मग आपण नेक्स्ट करूया. बरोबर. चालेल. शेतकऱ्यांच्या काही आता ह्या मॅप माय क्रॉपचं गौरवने आता सगळी माहिती सांगितली, कुठले कुठले नकाशे बघायचे आणि कसे. त्यांच्या काही शंका असतील तर तुम्ही विचाराच, नाहीतर आपण तुमच्या अजून काही अडचणी आहेत का की नकाशा समजण्यासंदर्भात, तर त्या तुम्ही आता सांगू शकता. नाहीतर नेक्स्ट आपण सेशन जो आहे ऍग्री पायलट, आशुतोष असतीलच त्याच्यावरती ऑनलाईन, तर त्यांनी नेक्स्ट सेशन कंटिन्यू करावं. आशुतोष, गौरव, आशुतोष आहेत ना? हो आहे मॅम, स्क्रीन शेअर करते. हा, ठीक आहे. हॅलो मॅम, आवाज येतो? येतोय आवाज. ओके मॅम. स्क्रीन दिसते मॅम माझी? हो, स्क्रीन दिसतीये. ओके. अरे आशुतोष काय दाखवतोय हे दाखव ना. ऍप पेज ऍप दाखव, मध्ये वेब पेज. ऍप हम्म. मध्ये दाखव काय कसं दिसतं ते, कृषक ऍप मध्ये कसं दिसतोय तो. हा सर, एक मिनिट. हॅलो. हा, दिसते आशुतोष स्क्रीन. ओके. नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. तर आपण आता agripilot.ai या ऍप्लिकेशन बद्दल माहिती घेऊया. तर स्क्रीनवरती आपल्याला दिसते agripilot.ai याची माहिती आहे आपल्याला. एक सौरभ विजयकुमार कोके म्हणून आपले शेतकरी आहेत. तर इथं आपल्याला पहिल्यांदा त्यांचं नाव, त्यांचं लोकेशन, त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचं क्रॉप कुठलं, ही बेसिक इन्फॉर्मेशन दिसते. त्यानंतर खाली इथं आपण बघू शकतो त्यांच्या प्लॉटची इमेज आहे मॅप केलेली सॅटेलाइटनी गुगल कोऑर्डिनेट थ्रू. एक मिनिट हा, ह्याच्यात हे agripilot.ai हे आपल्या कृषी कॅप मध्येच बघतोय ना आपण? येस मॅम. मग त्याच्यात कुठे मला का दिसत? आशुतोष, एकदा स्क्रीन परत बॅक घेऊन परत सांगा कुठे आहे आपण बघतोय हा हा, map. एक मिनिट. पीक नकाशात जायचंय, पीक नकाशा. AI कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प, त्यामध्ये
पीक नकाशा. ओके, त्यामध्ये इथे आपण बघू शकतो खाली पीक नकाशा ऍग्रीपायलट.ai. सापडलं. ओके, चालेल. थँक्यू. तर इथे यामध्ये आपण बघितलं प्लॉटची इमेज आहे. हम्म. त्यानंतर इथे खाली आपण बघू शकतो पीक नकाशे बघू शकतो. एक 4 प्रकारचे आहे. त्यामध्ये सर्वात पहिला AI वनस्पती व्हेजिटेशनचा मॅप दिसतोय आपल्याला. दुसरा मॅप आहे वॉटर डिटेक्शनचा. तिसरा मॅप आहे AI रेडेज. यामध्ये बेसिकली आपल्याला नायट्रोजन आणि क्लोरोफिल लेवल प्लॉटवरती कसं आहे हे समजतं. त्यानंतर खाली बघू शकतो आपण चौथा नकाशा एक आहे प्रकाश संश्लेषण. यामध्ये बेसिकली आपल्याला फोटोसिंथेसिसची प्रोसेस आपल्या प्लॉटवरती कशी चालू आहे हे समजतं. ओके. यामध्ये आपण एक कलर कोड ठेवलेला आहे या गोष्टी समजायला हे नकाशे. तर यामध्ये आपण बघू शकतो उजव्या बाजूला हिरवा कलर म्हणजे उत्तम, त्यानंतर खाली पिवळा कलर म्हणजे मध्यम आणि लाल कलर म्हणजे आपला प्लॉट तिथे स्ट्रेसमध्ये आहे, तिथे आपल्याला लक्ष द्यायची गरज आहे. तर इथे प्लॉटवरती आपण बघू शकतो जिथं आपल्याला ग्रीन कलर दिसतो तिथं प्लॉट हेल्दी आहे, व्हेजिटेशन तिथं चांगलं आहे. बट जिथं जिथं आपल्याला येलो कलर आणि रेड कलर दिसतोय तिथं प्लॉट स्ट्रेसमध्ये आहे. तर एक्झॅक्टली त्या जागा आपल्याला फाइंड आउट होतात आणि त्या जागेचे लॅट लॉंग अक्षांश रेखांश हे पण आपल्याला ऍग्रीपायलट.ai या ऍप्लिकेशन मध्ये सेपरेटली मिळून जातं. त्यानंतर दुसरा मॅप आहे AI वॉटर डिटेक्शन. तर आता इथं बघू शकता आपण की प्लॉटवरती या वॉटर स्ट्रेस आपल्याला दिसतो आहे, कारण रेड कलर आपल्याला जास्त पॅच मध्ये दिसतो आहे. तर अशा प्रकारे हे सगळे पीक नकाशे आपण इथून बघू शकतो. त्यानंतर AI रेडेज मध्ये आपल्याला वरच्या भागामध्ये दाखवते की नायट्रोजन आणि क्लोरोफिल लेवल कमी जरा आहे. हळू सांगा ना, स्पीड जास्त होतंय. ठीक आहे. माग याच्या आधी सांगा AI वनस्पतीच्या आधी कुठला होता? AI वॉटर डिटेक्शन. हा, ते परत एकदा सांगा, हळू सांगा जरा. हो सर. इथं सर आपल्याला लाल कलर जो दिसतोय ना प्लॉटवरती तिथे वॉटर स्ट्रेस आहे हे आपल्याला समजतंय. म्हणजे त्या भागावरती आपल्याला पर्टिक्युलरली लक्ष द्यायची गरज आहे. त्या भागामध्ये प्लॉटला आपल्या पाणी कमी पडत आहे हे आपल्याला समजत आहे. त्यानंतर खाली AI रेडेज हा आपला तिसरा नकाशा आहे. यामध्ये आपल्याला समजते की प्लॉटवरती नायट्रोजनची लेवल वरती कमी आहे वरच्या कोपऱ्यामध्ये आणि खाली एक बघू शकतो आपण येलो कलर दिसतो आहे. अशाच प्रकारे चौथा नकाशा आपला आहे AI फोटोसिंथेसिस. तर फोटोसिंथेसिस पण आपल्याला समजते जिथं ग्रीन कलर आहे तिथून फोटोसिंथेसिस चांगल्या प्रकारे होत आहे. बट जिथं आपल्याला वरती आणि खाली बघू शकतो आपण रेड कलर आणि येलो कलर दिसत आहे तिथे फोटोसिंथेसिस तिथून कमी होत आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस या नकाशाद्वारे माहिती पडतात. त्यानंतर इथं खाली आपण बघू शकतो पुढचा पॉइंट आहे आपला सॉइल रिपोर्ट, माती अहवाल. तर इथं आपण बघू शकतो की आपला सॅटेलाइट थ्रू डिटेक्ट झालेला सॉइल रिपोर्ट आपण इथे बघू शकतो. त्यानंतर खाली विदरचा डेटा राहतो आपला, प्रकाशाची तीव्रता, वाऱ्याचा वेग, सॉइल टेम्परेचर, लीफ वेटनेस, अशा प्रकारे माहिती आपल्याला दिसते. आणि हा जो आपण सॉइल रिपोर्ट वरती बघितला इथे सर एकच मिनिट. आपल्याला सर एक मिनिट. हा सॉइल रिपोर्ट आहे हा केव्हाच आहे म्हणजे? हा सर सॉइल रिपोर्ट तुमचा प्लॉट आपण जेव्हा मॅप केला ना तेव्हाच आहे. जनरेट झालेला सॉइल रिपोर्ट आहे हा. आत्ताचा नाहीये, लेटेस्ट नाही आहे तो. लेटेस्ट साठी सर आपलं काम सुरू आहे, त्यावर लवकरच आपल्याला लेटेस्ट पण बघायला मिळेल. आता जो बघतोय तो सुरुवातीचा आहे तोच आहे. हा सर. ओके ओके. त्यानंतर इथे खाली अलर्ट दिसतात आपल्याला अशा प्रकारे. हॅलो हॅलो, जरा सॉइल रिपोर्ट खाली या. आशुतोष, आवाज येत नाही तुमचा. मॅडम त्यांना जरा सॉइल रिपोर्ट खाली घ्या म्हणा, बघू हो द्या. हो. आशुतोष, नाही त्यांचं बहुतेक नेटवर्कचं काहीतरी इश्यू असेल त्यामुळे आवाज येत नाही. आशुतोष, गौरव, तुषार सर आहेत का तुम्ही तिथे? मी साईडला बाहेर आहे जरा. ओके ठीक आहे, मी फोन करते त्यांना, आशुतोषने फोन करते.
आला लाईन वरती आशुतोष. त्यांचं दुसरं कोण जॉईन नाही झालं का? एकच मिनिट. तुषारजी हॅलो तुषार सर, बहुतेक लाईट गेली त्यामुळे त्यांचं नेटवर्क हे झालंय डाऊन. आता फोन आला. बोला बोला बोला, आपण बोलू. तुषारजी हा बोला सर. माझ्या मॅप मध्ये तो मॅप दुरुस्त करायचा राहून गेलाय. तो वेगळाच काहीतरी मॅप येतोय. बरेच दिवस मी त्यांना सांगतोय मॅप दुरुस्त करून घ्या. ऍग्री पायलट ह्याच्यामध्ये का? हो, ऍग्री पायलट मध्ये. ठीक आहे, चेक करतो मी आणि लगेच. हा, ते त्यांना करायला सांगा. हो. फसल मध्ये सुद्धा एक अपडेट करायचं, गेली महिनाभर त्यांना सांगतोय. हा. वॉटर रिक्वायरमेंट येते, हम्म. पण ड्रीपचे मिनिट्स जे असतात ते खूप कमी सांगितलं जाते. तिथे Okay. कॅल्क्युलेशन मध्ये तिथं काहीतरी फिडिंग करताना चुकलं असेल. मी बरेच दिवस त्यांना कल्पना देतोय. मला 45,000 लिटर पाणी द्यायचं आणि फक्त 28 मिनिटं ड्रीप चालू, असं मेसेज येतो. ओके ओके, जरा त्यांना करेक्ट करायला सांगायचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी बोलतो. मे बी पायलट आले की जरा त्यांना सॉइलचा रिपोर्ट दाखवायला सांगा. हो हो हो, चालेल चालेल, सांगतो मी. हे एक माझी कशामध्ये शंका आहे. सॉरी माझी बोला. एक शंका आहे. बोला. आता मॅप माय क्रॉप मध्ये मॉइश्चर लेवल बघितली आणि हम्म. ऍग्री पायलट मध्ये मॉइश्चर लेवल बघितली, हम्म. तर थोडासा फरक वाटतोय का? मी तुम्हाला दाखवतो आता, एक मिनिट. मी प्रेझेंट एक स्क्रीन शेअर करतो. म्हणजे तुम्हाला फरक आता एकच मिनिट, आपण त्यांच्या ऍपला जाऊया. कोणत्याही एकाच शेतकऱ्याचे दोन्ही ऍप ओपन करून बघा ना, म्हणजे असं काय फरक वाटतोय? स्क्रीन दिसते का तुम्हाला आता? हा, दिसतंय. दिसते ना? दिसतंय दिसतंय. Yes. आता बघा, जर आपण गेलो, आता मेन काय ऍग्री पायलट मध्ये, जर आपण या स्क्रीनवरती गेलो तर या ठिकाणी बघा सायंटिफिक डेटा म्हणून आहे. जर आपण या ठिकाणी गेलो तर, आणि इथे या ठिकाणी आपण इंडेक्स कॅटेगरी आहे, तर या ठिकाणी आपण वॉटरवर क्लिक केलं, पाण्यावरती, ही डेट आहे. ठीक आहे. सो आता हा सरफेस वॉटर दाखवतोय आपल्याला आपल्या प्लॉट मधलं. तर रेंज आपण, ठीक आहे, व्हेरी हाय म्हणलं तरी चालतंय, नो इश्यू. अशा ठिकाणी आता सरफेस वॉटर, आता या प्लॉटचं जे स्टेटस आहे, आता हा प्लॉट कुणाचा आहे, एकच मिनिट, सुजाता अनिल कुमार शहा, हा वडगावचा प्लॉट आहे. त्यांच्या स्टेटस दाखवतोय हो. पण आता ऍक्च्युली काय केलंय की यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहता येईल की तो काय करतोय, या ठिकाणी जे तुम्हाला ब्लिंक होतोय का, हा डेटा दिसतोय का, हा कंटिन्युअस डेटा रिफ्लेक्ट होतो, हा तुम्ही पाहू शकता. वॉटरचा असेल किंवा ग्रोथचा असेल, वेगवेगळे इंडायसेस यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांचे. तर ही जी व्हॅल्यू आहे ना, ही अपडेट होत राहते, साधारणतः प्रत्येक 7 दिवसाला अपडेट होते. आता आपण काय म्हणतोय त्यांना की इरिगेशन जे आहे ते 3 दिवसाला अपडेट करा. प्रत्येक 3 दिवसाला ती व्हॅल्यू अपडेट झाली पाहिजे. व्हॅल्यूज कंटिन्युअस सॅटेलाइटद्वारे म्हणजे तो नियंत्रित, म्हणजे रेकॉर्ड केली जाते, आणि त्याची व्हॅल्यूची जी आउटपुट आहे ते साधारणतः आपल्याला 3 आणि 7 दिवसांनी लक्षात येतं. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, तर या ठिकाणी वॉटरचं जे पूर्ण प्लॉट मधलं स्टेटस आहे, तर अशा पद्धतीने सांगते. रेड असा अर्थ असा आहे की तो थोडा प्लॉट मध्ये स्ट्रेसमध्ये आहे का, म्हणजे स्ट्रेसमध्ये आहे. आणि त्यांची वॉटरचा जो मीन आहे त्यांनी तो कॅल्क्युलेट करून दिलाय 0.3 पर्यंत आहे, म्हणजे प्लॉटला वॉटरची गरज आहे, युनिफॉर्म वॉटरची गरज आहे. सो आता ही व्हॅल्यू आहे कधीची, साधारणतः बघा इथं तारीख पण आहे, ही व्हॅल्यू, हा जो ग्राफ किंवा ही दाखवलेली ती साधारणतः 7 तारखेचा आहे. आज आहे जवळजवळ 20 तारीख, म्हणजे जवळजवळ अजून एक 13 दिवसापूर्वीची ही व्हॅल्यू आहे. सो आपल्याला प्रत्येक 7 दिवसाला ही व्हॅल्यू अपडेट होते त्यांच्या या स्क्रीनवरती, तर आपण ती पाहू शकतो त्या पद्धतीने. तसं व्हिजिटेशन जर पाहिलं आपण, तुम्ही पहा, हे ब्लिंक होणारं सगळं चित्र तुम्हाला दिसतंय का पूर्ण? इथे बघा, सगळ्या क्लिक केलं, दिसायला लागलं. हो, इथे बघा, हे एआय व्हिजिटेशन पहिला आहे. दुसरा प्रत्येक ठिकाणी क्रॉप हेल्थ आहे, हा दुसरा चार्ट. त्यानंतर तिसरा जर आपण पाहिला गेला तर एआय क्रॉप हेल्थच दाखवतोय तो. त्यानंतर क्रॉप डेव्हलपमेंट कशी होते, तुमच्या प्लॉटची डेव्हलपमेंट कशी अपडेट होते ते आहे. वॉटर स्ट्रेस आहे. असे प्रत्येक जवळजवळ आपण जे 11 इंडायसेस म्हणतो ना, निर्देशांक, हे प्रत्येक एआय व्हिजिटेशन आणि मॉइश्चर, म्हणजे जे कोरिलेशन आहे व्हिजिटेशनचं आणि मॉइश्चरचं, तर ते कसं कोरिलेट करतं त्याची माहिती इथं आहे. तर मला असं वाटतं पहिलं तुम्ही काय करा, आणि अजून काय मग त्यामध्ये प्रिसिजन म्हणजे अचूकपणा आणू शकतो असे सगळे आहेत. तर सुरुवातीला तुम्ही या मॅपचा पूर्ण सखोल अभ्यास करा, म्हणजे एकदा क्लिक करून पहा तुमचे प्लॉट यामध्ये कसे कसे दिसतात, आणि मग त्याच्यानंतर आपण काय करू की याची पूर्ण माहिती आपल्याला देता येईल.
पण शक्यतो ही यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्केलला वेगवेगळ्या थरातली किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी इंडायसेसची माहिती यामध्ये मिळेल तुम्हाला. नाही, आता हे जे ब्लिंकिंग होतंय ना हे हा. ऍग्री पायलटच आहे. हो, ऍग्री पायलटचं ते कुठून उघडायचं? हे तुम्ही बघा ना, इथून गेला ना तुम्ही माय फार्म त्यांचा जो आहे ना, सर मोबाईल ऍपला नाही होते बहुतेक हा, डेस्कटॉप देतो करून मोबाईल ऍपला करायला होतो मी त्यांना, केले त्यांनी अपडेट. हे बरं. तुमचं डॅशबोर्डवर आहे, त्यांना ते पण देतो. हे सायंटिफिक जो डेटा आहे तो त्यांना द्यायला पुश करायला सांगितलंय. आणि मला वाटतं तो मोबाईल मॅप मध्ये दिसतो, पण तो कसा पाहायचा मी त्यांना सांगतो तुम्हाला आज ग्रुपवरती शेअर करायला ती माहिती, अशा ओके. पद्धतीने ते डाउनलोड करायचं. कारण ती हा अशा दिसत नाही आमच्याकडे. That's what हा even I हा thought. जिथे सर शंतनू बोलतो, जॉईन झालोय. हा, सर, आता शंतनू सर जे आहेत ते ॲग्रोनॉमिस्ट आहेत ॲग्री पायलटचे. शंतनू सर, हे जे आपले व्हिजिटेशन असेल, वॉटर असेल आणि क्रॉप हेल्थ आहे, तर याचं डिटेल कसं पाहायचं आणि सायंटिफिक डेटा कसा पाहायचा याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. आणि मोबाईलमध्ये हे सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत, तर त्या Correct. कशा पाहता येतील ते थोडं तुम्ही सगळ्यांना सांगा. मोबाईलसाठी एकदा मी सांगतो पहिले की मोबाईल मी सध्या कनेक्ट नाही करू शकेल, तर मी तुम्हाला मोबाईलचे स्क्रीनशॉट कुठे कुठे काय काय पाहायचं ते विस्तृत तुम्हाला ऍड करून ग्रुपमध्ये टाकून देईल. आणि हो. नेक्स्ट पुढच्या मंगळवारी परत एक्सप्लेन पण करून देईल. आता तुम्ही याबद्दल माहिती द्या, ब्रीफ द्या. हा, मला एकदा स्क्रीन शेअर करतो मी. हा, स्क्रीन शेअर मी स्टॉप करतो. सर आम्हाला ऍग्री पायलटचा मेसेज व्हॉट्सअपला येतोय. व्हॉट्सअपला हो, दिसते माझी स्क्रीन सर? दिसतीये स्क्रीन. तेजस्विनी मॅडम, हा, आपल्याला काय करावं लागेल, अर्जंटली निखिल सरांशी बोला आणि हो. आपल्याला ते जे एपीआयज आहेत त्यांच्या हो. पूर्ण डॅशबोर्डचे, तर ते आपल्याला कृषक ऍप मध्ये दाखवायचे ऍज अर्ली ॲज. करेक्ट. देते मी आजच्या आज. युजल नको त्यांना शेतकऱ्यांना वेगवेगळं जायला, आपल्याला कृषक हो. ऍप मधूनच दाखवायचं. तसं बोला त्यांच्याशी आज. ठीक आहे, ठीक आहे. ठीक. तर हे आपलं लँडिंग पेज आहे आणि इथे आपण बघू शकतो सर्व शेतकऱ्यांची नावे दिसतात आणि त्या शेतकऱ्यांसाठी कुठला कुठला एआयचा वर्कफ्लो रन झालेला आहे त्याचा स्टेटस सुद्धा दिसतो. आणि हे जे रनिंग दिसत आहे हे काही कालांतराने आपोआप ऑटो रन होतात. म्हणजे एक वेळ विशिष्ट संपली की ते पुन्हा रन होतात, तर ते अपडेट होतात याचा अर्थ. सोबतच या स्क्रीनवर पर्टिक्युलर त्या एका फार्मसाठी, जसं काकासाहेब बर्गल यांचा जर प्लॉट सिलेक्ट असेल तर तिथे आज काय वेदर कंडिशन्स आहेत, काय हवामानाच्या तपशील आहेत तो सुद्धा इथे दिसतो. आणि सोबत इथे त्यांचं जे गाव आहे, ज्या लोकॅलिटीत आहे, ज्या तालुक्यात आहे, ज्या जिल्ह्यात आहे, ज्या प्रांतात, राज्यात आहेत, त्याच्यानुसार तिथे कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजना लागू आहेत ते सुद्धा इथं दिसतं. सोबतच त्या फार्मरचा इथे तुम्ही बघू शकता एक फार्म आयडी जनरेट होतो युनिक agripilot.ai पोर्टल कडून. तर तो एक युनिक आयडी, फार्मरचा आयडी सुद्धा दिसतो आणि त्यांचं पूर्ण एकूण क्षेत्र किती आहे अंदाजित हे सुद्धा दिसतं. हे आम्हाला दिसतंय का शेतकऱ्याला? हो हो हो, ऍपमध्ये पण दिसतात ह्या गोष्टी. कुठं नाहीये दिसत काहीच हे. मी ऍपचा डेमो ना तुमच्यासाठी घेतो. मी आज नाही आता मोबाईल कनेक्ट करू शकत आहे. बरं, ठीक. मी नेक्स्ट मीटिंगला तुम्हाला मोबाईल ऍप वरूनच डेमो देईल पूर्ण. चालेल? हो, आणि हो. आता जे तुम्ही दाखवताय हे आमच्या मोबाईल वरती दिसत नाही. मी पुढच्या वेळेस नक्की देतो. कम्प्युटर वरच असल्यामुळे मोबाईल हा. वर वेगळं दिसतं. थोडस वेगळं दिसतं. कशाला दाखवताय सगळं? ते आता महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच दाखवा ना. चालेल. मॉनिटरिंग टॅब मध्ये जर गेलो आपण, इथे एआय इंडायसेस दिसतात. इथे तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटचं व्हेजिटेशन ओव्हरऑल कसं चाललं आहे. आणि व्हेजिटेशन म्हणजे त्याचा हरितपणा, जे काही क्लोरोफिल कंटेंट बनतं आपल्या वनस्पतीमध्ये, त्याच्यावरून त्याचा अंदाज येतो की आपलं व्हेजिटेशन कसं आहे. व्हेजिटेशन खराब होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात, पण ओव्हरऑल जर व्हेजिटेशन पाहिलं तर त्या प्लॉटचं असं दिसतं. व्हेजिटेशन व्यतिरिक्त जर आपल्याला पाण्याचं बघायचं असेल तर आपल्या विचार जसे सांगत होते
की इथे जर वॉटर सिलेक्ट केलं तर इथे फक्त वॉटरचे 2 इंडायसेस दिसतात आपल्याला. वॉटर डिटेक्शन त्या प्लॉटमध्ये एकूण पाण्याचं विश्लेषण कसं करू शकतो आपण, तर जिथे जेवढा जास्त डार्क एरिया आहे तिथे पाण्याची उपलब्धता आता मातीत जास्त आहे आणि जिथे कमी ग्रीन होतील किंवा लाल दिसत येईल तर तिथे पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी आहे, असा याचा एक आपण अंदाज लावतो. आणि दुसरं येतं कुठं नगरला गेलीत का? शंतनू सर, आपल्याला मोबाईल वरून डायरेक्ट बघता नाही येणार का? मॅडम माझा अँड्रॉइड नाही आहे, माझा iOS आहे आणि iOS कडे आपल्याला आता ऍप नाही बरोबर आहे, आहे. हा. त्यामुळे मी आता नाही करू शकत कारण आहे. की मग कारण शेतकऱ्यांना हे आता हे एकदम हे वेगळं पडतं डिस्प्ले आणि बरोबर. मोबाईलचा. मग वाटल्यास आपण बरोबर. 1-2 दिवसात जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा हा. घेऊया. पण आता सांगून त्यांना लक्षात येणार नाही. चालेल, मोबाईल वरून जास्त आयडिया क्लिअर होईल, suitable कारण होईल. शेतकऱ्यांकडे सगळ्यांकडे मोबाईलच आहे. हा, संजू माने सर, आपण काय करू, 1-2 दिवसात त्यांचं सेशन घेऊया सेपरेट, जेणेकरून तुम्ही म्हणल्याप्रमाणे ऍपद्वारेच कसं बघायचं हे लक्षात येईल. कारण आता लॅपटॉपद्वारे दाखवतात त्यामुळे लक्षात येणार नाही. नाही, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. हा, तेच की आता आम्हाला समजेल असंच काहीतरी हा. दिसलं तर समजेल ना. बरोबर बरोबर. काही त्याच्यानुसार आपण म्हणजे 1-2 आम्ही दिवसांनी कन्फ्युजन होऊन राहण्यासारखं. हो. दुसरं त्या सरांना एक सांगा की तो माझा मॅप दुरुस्त करायचा आहे, तो कळत नाहीये काय आहे ते. बर बर सर, मी नोट डाऊन करून त्यांना सांगते. त्यांना बाहेर पडले का? हा. नाही, नाही नाही. शंतनू सर, हो हो, ऑइल रिपोर्ट संजीव बद्दल दादांचा माहिती मॅप. द्यायची. चालेल. संजू report कुठला जरा मॅप बघायला सांगा. दिसत नाही म्हणाला? सॉइल रिपोर्ट त्यांना बघू द्या. त्यातलं शेवटचं एक आहे रो, हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. हा, हे जरा त्यांना बघायला सांगा बरं. त्यांचं कुठलंही बघू द्या. करेक्ट सर, चालेल. शंतनू सर, हॅलो. हा सर. हा, आवाज येतोय माझा? हा सर. हा. सर, ते कमी, नीच, उच्च आणि आद्य म्हणजे काय? आधी म्हणजे काय? हे तुम्हाला Soil सॉइल report एक open करा, sir. न्यूट्रिएंट दिसत आहे? हा, ते जे जमिनीतल्या घटकांचं येतं ना याला, तर हाय लो ते आणि आयडियल असं आहे. उच्च, नीच आणि जास्त असेल तर उच्च येतं. समजा सल्फर जास्त आहे, उच्च येते. फॉस्फरस कमी असेल तर नीच येते. आणि ते मध्येच आधी येते. आधी काय? आयडियल आहे ते. आयडियल आहे म्हणजे योग्य. आदर्श. योग्य. कारण मी मराठीत केलं तर त्याला ते आधी येतं, आधी असं आयडियल. हा, ते थोडं तर माझा तो प्रश्न ट्रान्सलेशनचा. आहे, हा, तुम्ही सगळ्यात शेवटचा रो जो आहे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, ती कुणाची जरा ओपन करून बघता का? एक मिनिट बघतोय मी. आपलं नाव सांगा सर. मी संजीव माने. नाही, माझं राहू द्या, कुठलेही तिथं तुमचं ओपन करा. हा, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी किती आहे? 0.29 बरं, त्याच्या पुढे लो लिहिलंय आपण. लो. ते चुकीचं वाटत नाही का? इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी जेवढी कमी तेवढी चांगली ना? नाही, इथे तुम्ही युनिट बघत असाल याचं, तर युनिट वेगळं आहे. मी याला करेक्ट करतो आहे. एकदा हे अपडेट झालं की मी सांगतो. काय युनिट आहे ते, काय म्हणजे मला समजून द्या तर. एक सेकंड. नाही शंतनू सर, त्यांचा सरांचा असा प्रश्न आहे दादांचा की 0.2 ज्यावेळेस इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते त्यावेळेस आपण म्हणतो की ती चांगली आहे सॉइल कंडिशन आहे. साठी.
सो तुम्ही जे मेजरमेंट लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की लो नाही, बट आता यामध्ये दादा काय आहे, यांनी काय मेन्शन केलंय म्हणजे त्यात 2-3 प्रकार आहेत. जसं क्रॉपची तुमची जी स्टेज आहे आणि त्या स्टेजला ती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लो दाखवते. म्हणजे असं एक्झाम्पल असणार ना. हे आता मी मगाशी प्रश्न काय विचारला होता, हे सगळं हा. सुरुवातीच रिपोर्ट आहे, आत्ताच नव्हे. नाही, एक मिनिट ओपन करा बरं शांतनु सर. त्यांचे जो रिपोर्ट आहे ना, सॉइल रिपोर्ट, तो वेगळा आहे. आणि तुमचं लाईव्ह डेटा येतोय ना, जो रिपोर्ट अपडेट होतो गॅप अनालिसिस, तर तो रिपोर्ट वेगळा आहे. तर तुम्ही कोणता पाहिलाय शांतनु सर? तो गॅप अनालिसिसचा रिपोर्ट त्यांनी आत्ताचा बघितला असेल सर, एकदा शेअर करतो. बरेच दिवस माझा तो 0.29च आहे. हा, मग तो एकदा चेक करावा लागेल. शांतनु सर त्याच्या पुढे लो येते, ते लो नाही येणार. हा, इथे म्हणताय ना तुम्ही? हा तुमचा सॉइल रिपोर्ट ची व्हॅल्यू पुट केलेल्या आहेत या का आता थ्रू AI नॉटेज डेटा आहे? हा ठीक आहे ना, ह्याच्या पुढे काय लिहिलंय त्यांनी? लो लिहिलंय ना. इलेक्ट्रिक युनिट बरोबर आहे का इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचं? डेसी सायमन पर मीटर म्हणू शकतो आपण. तुमचं मला इथे दिसते ना, 1 मिनिट झूम बरोबर आहे. झूम करा ते झूम. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी आहे तर जास्त चांगलं आहे. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी ही 0.1च्या आत असली पाहिजे. 1च्या आत असली पाहिजे. 1.0च्या आत असली पाहिजे. 0.29 म्हणजे ती बेस्ट आहे ना. सर मी एकदा करेक्ट करून सांगतो तुम्हाला. हा, करेक्ट करा. मी मुद्दाम का सांगितलं की हो. गैरसमज आमचे वाढायला नको शेतकऱ्याचे. आम्ही म्हणणारे लो दिले नाही, म्हणजे चांगलं नाही. नाही मी एकदा हे काय करेक्ट असेल करून ते सांगतो. बघून घ्या, असं दुसरं काय हो नाही. हो 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 आता याच्या पुढे जर तुम्ही व्हॅल्यू दिल्या ना, हॅलो, हा तुम्ही जर पुढे व्हॅल्यू दिल्या 6.95 pH म्हणजे आयडियल आहे. पण लो म्हणजे काय, आयडियल म्हणजे काय आणि हाय म्हणजे काय, असं व्हॅल्यू द्या ना पुढे जरा, ते बरं पडेल ना. चालेल. आपलं मलाही सजेशन समजेल काहीतरी. नोट डाऊन करतो मी जरा आणि प्लीज करा कसं तेवढं. इथे डेव्हलप करता येईल. आता आपण कार्बन लिहिलाय 0.93, पण आयडियल कार्बन कुठला, लो कुठला, हाय कुठला, असं जरा पुढे जर आलं तर जास्त आणखी सोयीस्कर होईल आम्हाला. चालेल सर, मी नोट डाऊन चालेल. आणि केलाय. सॉइल रिपोर्ट मध्ये ते असतं नेहमी ओके, सगळ्याच. याच्यामध्ये पण ते ऍड केलं तर जरा आणखीन बरं पडेल. ठीक. आणि हे रिपोर्ट आता अपडेट झालेले आहेत का पहिलाच आहे हा? असं यात महत्वाचं काय आहे दादा आता आणि शंतनु सर, आपल्याला सॅटेलाइट थ्रू NPK हा खूप महत्वाचा घटक आहे. आम्हाला सॅटेलाइट थ्रू NPK डेटा एक्स्ट्रॅक्ट करून पाहिजे पर मंथ, हे लक्षात घ्या. आता यामध्ये NPK ची जी व्हॅल्यू आहे, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, हा कसा एक्स्ट्रॅक्ट करता येईल ही आपल्या तुम्ही ते नोट डाऊन करा. कारण आता सध्यात महत्वाचा सगळ्यात जो विषय आहे फर्टिगेशनचा, तो NPKच्या बेसवरती. मायक्रोन्यूट्रिएंटचा रोल आहे नक्की मान्य, पण सध्या तरी आपल्याला NPK वरती खूप मोठं काम करायचं. सो तो तुम्ही तो तुम्ही पायलट वरती घ्या आणि आपल्याला NPK अनालिसिस कसं करून देता येईल. ऍट इनिशियल ठीक आहे, तुम्ही हा रिपोर्ट ऍड करताय, तो एक बेस झाला, तो ग्राउंड ट्रूथ झालं. पण जो पुढचा पार्ट आहे तो आहे सगळ्यात महत्वाचा NPK अनालिसिस प्रत्येक स्टेजला. सो बेस्ड ऑन द NPK अनालिसिस आपल्याला नंतर मग ते बायोमासकडे जाता येईल, यील्ड कॅल्क्युलेशन करता येईल, यील्ड प्रिडिक्ट करता येईल, ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी. पण NPK वरती तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या, कोणता त्यासाठी काय टूल वापरायचं, कशा पद्धतीने ते करता येईल, तो विचार करा. चालेल. येस सर. सर अजून एक डाऊट आहे मला, की माझ्याकडे जे सॉइल रिपोर्ट मध्ये असते त्याच्यात इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हा मुद्दा, हा पॉइंटच येत नाहीये. तो मोबाईल वरती, म्हणजे आता हा तुम्ही लॅपटॉपवर मी बघतीये तर मला तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, बट माझ्याकडे नाही दिसत आहे ते. ठीक आहे, सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे मॅडम तो. कोर्स फ्रॅगमेंट्स म्हणजे माझ्याकडे pH आहे, नायट्रोजन, कार्बन, नंतर हे आता कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे, बल्क डेन्सिटी, क्ले पार्टिकल्स, सँड पार्टिकल्स, सिल्ट पार्टिकल्स आणि नंतर कोर्स फ्रॅगमेंट्स. हे जे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आता स्क्रीनवर दिसत होतं ते माझ्याकडे दिसत नाही. पण तुम्ही आता जे सांगितले ते आम्हालाही दिसत नाही काय? नाही मॅडम, आम्हाला तुम्ही पण नाही दिसत. ऍग्रीचा बघताय का रिपोर्ट? हा, ऍग्री पायलट म्हणजे नाही, ऍग्री पायलट हा .ai. हा कुठे बघताय रिपोर्ट आपण?
ते आपल्या व्हॉट्सअपला जे मेसेज येतात त्यावर. नाही आता मी जो ओपन केलाय आपल्या कृषी कॅप मधलं बघते मी त्या ओके. मॅप्सच्या बाबतीत होतं ना लास्टचं. ओके. होऊ शकते तिथे काही पॅरामीटर्स जे आहेत ते दिसत नसतील, कारण तिथे जागा जास्त घेईल, जास्त पॅरामीटर्स दाखवलेत तर, त्यामुळे. नाही सर, तुमच्या लक्षात आलं का? पॅडमनीच्या मध्ये 4 वाचून दाखवले, ते कोणालाच दिसत नाहीयेत. हा सर, सायन्स किती आहे किंवा काय किती आहे हे आम्हाला दिसत नाही कोणाला. हो ते नाही दिसत. ते त्याच्याचमुळे नसतील दिसत सर, कारण ती जागा जास्त खाईल, जेवढे जास्त पॅरामीटर्स असतील तेवढे. मॅडमला दिसत म्हटलं आम्हाला दिसले तरी पाहिजे ते, नाहीतर दोघांनाही दिसले नाही पाहिजेत ना. ठीक आहे. नाही त्यासाठी कन्फ्युजन काय झालंय शंतनू सर, तुम्ही ते व्हॉट्सअपला जी ती लिंक पाठवताय ना ती नका पाठवू. डायरेक्ट एपीआय जनरेट करून द्या आम्हाला कृषक ऍप मध्ये, आणि कृषक ऍप मध्ये संपूर्ण डॅशबोर्ड दिसू द्या जो ऍज इट इज आहे आपला तो. ठीक आहे, त्यामध्ये सगळे पॅरामीटर सर्वांना दिसू द्यात. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना अनालिसिस किंवा सगळ्यांना कळेल ना की कशा पद्धतीचे रिपोर्ट चेंज होतात, कशा प्रकारे जर खत टाकल्यानंतर सॉइलचे प्रॉपर्टी चेंज होतात, सॉइलच्या केमिकल प्रॉपर्टीवर त्याचा इम्पॅक्ट होतोय, या सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे, सो त्याच्या पद्धतीने लवकरात लवकर एपीआय जनरेट करा आणि कृषक टीमला द्या, जेणेकरून सगळ्यांना हा डेटा पाहता येईल. चालेल सर. येस ठीक. तुषार सर, हा बोला. तुषार सर, आता हे तुमचं ते मशीन आम्हाला योग्य दाखवतंय. समजा मला पीएच आता हाय दाखवतोय, फॉस्फरस लो दाखवतोय, नायट्रोजन लो दाखवतोय, ते ठीक आहे, पण ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे ह्याच्या सूचना मिळायला पाहिजेत असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कारण हे मशीनचं काम करतंय, ठीक आहे ना, पण ते आता बरोबर आहे, त्याच्यावर उपाय निघला पाहिजे ना. नक्कीच सर, त्यासाठी जे अल्गोरिदम आहे, मला वाटतं शंतनू सर तुम्ही काही अल्गोरिदम फर्टिलायझरचे आता आपण जे वर्कआउट करतोय त्यातलं तुम्ही काही एखादा डेमो दाखवू शकतो का? हो केलेत सर. कमलेश तुझ्याकडे आहे का? दाखवा लगेच. कमलेश सर महत्वाचं काय औदुंबर सर, की तुम्ही तोपर्यंत शंतनू सर तयारी करा दाखवायची, मी बोलतो. आता आपल्याला तेच खूप महत्वाचं आहे की आपल्याला हे डेटा संकलित होत चाललेला आहे. डेटा आपल्याला जे काही आतापर्यंत आपण क्वालिटी आणि व्हॅलिडेशन वरतीच काम करत होतो डेटाच्या, कारण जोपर्यंत आपला डेटा सगळा एक चांगल्या डेटा तयार होत नाहीये, डेटा शीट तयार होत नाही, आणि जी माहिती गोळा करतोय ती माहितीची तेवढी म्हणजे त्याला आपण काय म्हणतो अचूक माहिती. समजा पीएच दाखवतोय तो पीएच बरोबर दाखवतोय का, किंवा जसं दादा म्हणले की ईसी मध्ये गडबड वाटते, तर ह्या सगळ्या गोष्टीची एक रेंज आहे. त्या रेंज तुमच्या सॉइलची जी काही खरी प्रॉपर्टी आहे तीच प्रॉपर्टी तुम्ही सॅटेलाइट मधून मिळते का, तीच प्रॉपर्टी तुम्हाला आयओटी मधून मिळते का, ही सगळ्यात महत्वाचं होतं. आपण त्याच्यावर बोलणार आहे आता की आपण याला अल्गोरिदम मध्ये टाकतोय. ह्याला तर म्हणायचं पुढचं आता हे आहे, म्हणजे आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं जे काम करायचंय की न्यूट्रिशन मॅनेजमेंट, त्यानंतर इरिगेशन मॅनेजमेंट, आणि तिसरा रोल आहे आपला पेस्ट अँड डिसीज. हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपलं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंटचं जे आहे, आता हे यांचं दाखवतात, म्हणजे आपण यांना जे काही इनपुट्स असतील ते आपण जॉईंटली शेअर करतो. मॅपमायक्रॉप त्याच्यावरती काम करते, आणि आपल्याकडे जे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉक्टर अजित जावकर सर आहेत तेही त्याच्यावरती काम करतात. त्यांनी आपल्याला डेडलाईन दिली साधारणतः 25 जून ते साधारणतः 1 जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांचं मॉडेल फायनल स्टेजला आलेलं आहे. तर हा सगळा डेटा तिथं जाईल. तिथून पुढे त्या डेटा तुमची माहिती तिथं गेल्यानंतर त्या मॉडेल जे काही तयार केलेले आपण खतांचं असेल, पाण्याचं असेल किंवा कीड रोगाचं असेल, तर ऑक्सफर्ड आपल्याला आता खताचं मॉडेल जूनच्या शेवटच्या आठवड्यात देणार आहे. त्यात तुमच्याकडे जी कंडिशन आहे, म्हणजे तुमच्या सॉइलमध्ये नायट्रोजन कमतरता आहे, पीएच एवढा आहे, किंवा तुमच्या सॉइलमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण हे आहे, आणि सॉइलचा ईसी हा आहे, मग त्यावेळेस तुमच्या प्लॉटवरती काय इम्पॅक्ट होणार आहे, मग तो इम्पॅक्ट किंवा त्याच्यावरती कोणता परिणाम होऊ शकतो त्या सगळ्या जे काही सध्या परिस्थितीचा, आणि त्याच्यानुसार मग मॉडेल वर्कआउट करेल की याला खरंच फर्टिलायझरची गरज आहे का, याला पाण्याची गरज आहे का, याला अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज आहे. मग फर्टिलायझरची गरज असेल तर तो त्यावेळेस काय करेल की फर्टिलायझर देत असताना मग फर्टिलायझर किती द्यायचे, मग नायट्रोजनचा सोर्स द्यायचा असेल तर नायट्रोजन कोणत्या सोर्स मधलं द्यायचं, इथपर्यंत कॅल्क्युलेशन्स किंवा तिथलं अंडरस्टँडिंग झालेले. आपण थोडे दिवस फक्त थांबूया की एआय मधून आपण जनरली मार्गदर्शन करतोय सगळ्यांना की बेसिक जे आहे की ते मार्गदर्शन देतोय, पण थ्रू एआय साधारणतः अजून एक आपल्याला 15 ते 20 दिवस लागतील या सगळ्यांच्या गोष्टी फायनल करायला. आणि तिथून पुढे तुम्हाला ऑटो मेसेज येतील की बाबा नायट्रोजन कमी वाटतोय तर नायट्रोजन एवढा टाका, फॉस्फरस एवढा टाका, पोटॅश एवढं टाका. अशा पद्धतीने आपण करतोय काम. ओके. शंतनू सर दाखवताय का?
दाखवतोय. एक सेकंड कमलेश. म्यूट वर आहेस तू. सर एक गोष्ट हा, मला हा. सांगायची सर. हॅलो. बोला बोला कुलदीप सर बोला. एक आता आपण सर्वांना म्हणजे मला ही मॅप माय क्रॉप मध्ये कसे मॅप्स बघायचे हे लक्षात आलं. आता ऍग्री पायलट मध्ये काय होतंय की आता माझा जे आताचा जो वॉटर मॅप बघितला मी, तर माझ्यात पूर्णपणे रेड दाखवतोय आणि मॅप माय क्रॉप मध्ये ग्रीन दाखवतोय. तर मॅप माय क्रॉपचा रिअल डेटा आहे आणि हा 4 तारखेचा डेटा आहे. जो मगाशी सॅटेलाइट थ्रू जो प्लॉटचा घेतला होता मला पूर्ण रेड प्लॉट दाखवतोय वॉटर स्ट्रेस मध्ये थोडक्यात. तर तो रिअल टाइम डेटा आला तर तो थोडा कम्पेअर करायला योग्य राहील असं मला वाटतंय. कारण ठीक आहे. कन्फ्युजन क्रिएट होतंय. किंवा सर्व्हरचा मग तो इथं नाही तर काय तो होतं नक्कीच तो डेटा नक्कीच डेटा नाही दाखवला ना तरी चालेल असं. मग काय होतंय ते एकदम पूर्ण रेड आणि इकडे पूर्ण ग्रीन, मग कन्फ्युजन क्रिएट होतंय. समजा त्याच तारखेचा असेल तर ठीक आहे. जर जुना डेटा असेल तर तो मग नाही दाखवला तरी चालेल असं. शंतनू सर ते अपडेट करून घ्या. हो सर आम्ही ते अपडेट करून देतो. तुषार सर आवाज येत नाहीये. हॅलो, येतोय आवाज? हा येतोय. ओके ओके ओके. यात एक महत्वाचा विषय आहे. मगाशी जी आता यांनी माहिती दाखवली आपल्याला, तर ती स्टॅटिक माहिती होती. आता आपण काय करतोय की मी तुम्हाला एक डॉक्युमेंट दाखवतो जे आपण ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत आता करतोय. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण कुठपर्यंत कुठे चाललेलो आहे किंवा काय आता अपडेट डेव्हलपमेंट आहेत याही गोष्टी सगळ्यांना समजल्या पाहिजेत. एकच मिनिट. म्यूट करा, म्यूट. कोणाचा आवाज येतोय? येणाऱ्या काळात म्हणजे मे बी 1 महिन्यामध्ये आपण ते आउटपुट द्यायला सुरुवात करूया. कारण डेटा आपल्याकडे तसा जनरेट झालेला आहे चांगल्या पद्धतीचा. त्यामुळे ते आउटपुट आपल्याला येईल. त्यामुळं थोडक्यात सांगायचं काय की डेटा सेट जनरेट होणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्या अनुषंगाने कारण काय होतं की कम्पेअर करायला आपल्याला त्या लेवलचा डेटा हवा होता. आपण डेटा कम्पेअर कशाशी करणार? समजा जर काही एक्स फॅक्टर असतील किंवा वाय फॅक्टर असतील तर ते दोघांशी कोरिलेट करत असतील किंवा एकमेकांशी कशा प्रकारे रिॲक्ट करतात, तर ते कोरिलेशन करण्यासाठी किंवा रिग्रेशन करण्यासाठी जे काही एआयचे जे काही आपल्याला मॉडेल तयार करायचे आहेत त्याच्या ह्या बेसिक स्टेप्स आहेत. तर त्या बेसिक स्टेप्स मधून आपण पुढे गेलेलो आहे. आता नक्कीच आउटपुट देण्याची वेळ आहे. तर येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला यातून आउटपुट मिळू शकेल हा जो विश्वास आहे आपल्याला. त्यामुळं सगळ्यांच्या फील्डचे डेटा तर आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्यानुसार त्या सॉइल टाईपनुसार आपण मार्गदर्शन करण्याचा यामध्ये प्रयत्न करणार आहोत. सो आता आपण याच्याकडे जाऊया आयओटी मध्ये. आता मेन आयओटी मध्ये कोण आहे? अविनाश सर. फसल. हॅलो. हा अविनाश सर, थोडक्यात सांगा महत्वाचं काय की सेन्सरची आता कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन काय त्यामध्ये शेतकऱ्यांनी काय पाहायचंय, कुठं सेन्सर म्हणजे सेन्सर चुकीची माहिती देतोय असं तुम्हाला काय वाटतं की असे हिट पॉईंट कोणते आहेत की ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. हा चालू सर, मी एकदा स्क्रीन शेअर करतो. माझी स्क्रीन शेअर झाली का सर तुम्हाला? दिसते. हा सर. नमस्कार सर. आपण काय करतोय की आपल्याला पासून ऍपमध्ये जी काही माहिती दिसते त्याप्रमाणे या डॅशबोर्डमध्ये आपल्याला अशा प्रकारची माहिती दिसते की आपल्याला याच्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत की आपल्याला इरिगेशन मॅनेजमेंट करावं लागतं,
इरिगेशन मॅनेजमेंट यामध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की रोग आणि किडीचे जे काही अलर्ट्स प्री अलर्ट्स आहेत ते आपण याच्यामध्ये बघू शकतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की हवामानाचा अंदाज. तर या 3 गोष्टीवरती आपला मेन फोकस आहे. तर यामध्ये सर्वांना माहिती असेलच की आपण इथे नेमका डेटा कसा बघतो. तरी पण मी तुम्हाला एक सांगतोय की इथे जे तुम्हाला दिसतंय की तुमचं वरती नाव दिसतंय, नंतर तुमचं प्लॉटचं नाव आहे ते सेम आहे. त्यानंतर तुमचा डेटा कधी घेतलाय आणि आपला डेटा जो आहे तो प्रत्येक 1 तासाला येतो. तर 1 तासाचा डेटा तुम्हाला इथे शो करतो की तुमचं तापमान किती राहील, आर्द्रता किती राहील. आणि जर तुम्हाला आता इथं सिंचन म्हणून दिसतंय, त्याची पाण्याची गरज आहे किंवा नाही. तर असं आहे ते की म्हणजे सिंचनाची गरज असेल तर हो म्हणून तुम्हाला लिहून येणार आणि आता तुम्हाला पाणी द्यायची गरज आहे असं तिथे लिहून येतं. तर सिंचनाची गरज नसेल तर आता तुम्हाला स्क्रीनवरती जसं दाखवत आहे की आता सध्या पाण्याची गरज नाही, त्याप्रमाणे ते तुम्हाला शो करतं की आता पाण्याची सध्या गरज नाहीये. आणि त्याप्रमाणे तुम्हाला वरती सुद्धा दिसतं की तुमचं पीक कोणतं आहे आणि सध्या तुमच्या पिकाची स्टेज कोणती चालू आहे. म्हणजे आता तुम्हाला इथे बघू शकता की तुम्हाला इथे विकासाची स्टेज दिसत आहे की सध्या विकास चालू आहे म्हणून. म्हणजे आपण काय करतो की आपल्या पिकानुसार, पिकाच्या स्टेजनुसार, आपल्या मातीच्या नमुन्यानुसार आणि आपल्या जे काही हवामान आहे सूक्ष्म त्याच्यानुसार आपल्याला आपण ॲडवायझरी प्रोव्हाईड करतो. तर ह्या सर्व आपण यामध्ये बघू शकतो. तर आपण याच्यामध्ये आतमध्ये जर गेलं तर तुम्हाला इथे करंट सध्याचे कंडिशन काय आहे ना आपल्या शेतामध्ये हे आपल्याला लक्षात येतं की सध्या ऊस किती वाढलाय, तर विकासाची स्टेज आहे. एकूण जीडीडी किती आहे. त्यानंतर आपण स्मार्ट इरिगेशन मध्ये बघू शकता की आपण जे काही सेन्सर टाकलेले आहेत जमिनीमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी, त्यांचा ओलावा किती आहे. आता इथे दाखवतोय की सध्या 1.11 वरती आहे. म्हणजे तिथे लिहून येतं की प्लॉट हॅज इनफ मॉइश्चर, डू नॉट स्टार्ट इरिगेशन. म्हणजे सध्या पाण्याची गरज नाहीये. सपोज जेव्हा तुम्हाला पाण्याची गरज असेल तर तो काटा हिरव्या याच्यामध्ये जातो आणि तिथे लिहून येतं की एवढे लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि एवढे मिनिटं तुम्ही ड्रिप चालवला पाहिजे. त्यानंतर खाली बघू शकतो आपण तापमान आहे, आर्द्रता आहे, मातीचं तापमान आहे, किती कमाल आणि किमानमध्ये आपण बघू शकतो. पानावरती ओलावा किती राहतो हे आपल्याला लक्षात येतं याच्यामध्ये. त्यानंतर पाऊस किती पडतोय, गेल्या 24 तासामध्ये किती पाऊस पडलाय किंवा मागच्या 7 दिवसामध्ये किती पाऊस पडलाय याची पूर्ण नोंद तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येते. नंतर व्हीपीडी आहे की वेपर प्रेशर डेफिसिट आहे की हे किती राहील पुढच्या 6 तासाचं हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतं. नंतर पीक बाष्पीभवनाचा रेट आहे की तो तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तुमच्या 7 दिवसामध्ये पीक बाष्पीभवनाचा रेट काय राहील. त्यानंतर याच्यामध्ये सौरप्रकाश चमक म्हणजेच ऊन किती पडतंय आपल्या शेतामध्ये आणि त्याची तीव्रता किती आहे हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतं. नंतर वाऱ्याची गती आहे आणि दिशा आहे. म्हणजेच वारं किती वेगानं किलोमीटर पर तासानं वाहतंय आणि कुठल्या दिशेनं वाहतंय हे तुम्हाला याच्यावरून लक्षात येतं. तर याच्यावरून काय होतं की आपल्याला तर फक्त आता इरिगेशन मॅनेजमेंट याच्यामध्ये महत्वाचं आहे की कारण आपण तेच गोष्टी मॅनेज करू शकतो. आता बाकीच्या गोष्टी आहेत इतर गोष्ट की जे म्हणजे ह्युमिडिटी असेल, आर्द्रता असेल किंवा मातीचं तापमान असेल किंवा जमिनीवरचं तापमान असेल. तर या सर्व गोष्टींचा उपयोग करून आपण आपल्या ॲडवायझरी आपण आपल्याला प्रोव्हाइड करतो त्या की तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. आता जसं की इथं तुम्ही बघू शकता फवारणी परिस्थितीबद्दल सल्ला दिलेला आहे. तर यामध्ये फवारणीसाठी योग्य वेळ नाही असं सांगताय सध्या. म्हणजे जर तुम्हाला फवारणी घ्यायची असेल तर फवारणी घ्यायची आहे किंवा नाही घ्यायची आहे तर हे तुम्ही इथे बघू शकता. आता जर रेड कलर मध्ये असेल तर तुम्ही फवारणी करू शकत नाही. जर घ्यायची असेल तर इथे तुम्हाला ग्रीन कलर मध्ये म्हणजेच हिरव्या कलर मध्ये लिहून येतं की तुम्ही फवारणी करू शकता. आणि जर पिवळ्या याच्यामध्ये असेल तर तुम्ही फवारणी करू शकता पण तुम्ही तुमच्या रिस्क वरती करू शकता असं त्याचा अर्थ होतो. तर ह्या गोष्टी आहेत की त्या हवामानाच्या चेंजेसनुसार त्या चेंज होऊ शकतात आणि तो एक अंदाज दिलेला असतो. आता वरती जर गेलो आपण अंदाजमध्ये तर त्या अंदाजामध्ये आपल्याला इथे 24 तासाचा आपण अंदाज बघू शकतो. आता तुम्ही इथे आजच्या हवामानामध्ये बघू शकता की पॅची रेन नियर बाय म्हणजे पाऊस पडतोय पण हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतोय असं त्याचा अर्थ होतो आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे असं इथे दाखवत आहे. आता यामध्ये तुम्ही 24 तासाचा अंदाज तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की तापमान, आर्द्रता, ढगाळ वातावरण राहील का, पाऊस किती पडणार आहे, हा प्रत्येक तासाचा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. आणि त्याचप्रमाणे तुम्ही 14 दिवसांचा अंदाज सुद्धा याच्यामध्ये बघू शकता. त्यामध्ये आहे की आज, उद्या, परवा असं 22-23 तारीख म्हणजे 1 ते 2 तारखेपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कळेल की तुम्हाला
तापमान किती राहील, सरासरी आर्द्रता किती राहील, पावसाची संभाव्यता आहे का नाही. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पावसाची संभाव्यता असेल तर इथे लिहून येते उच्च पावसाची संभाव्यता आहे म्हणजे पाऊस पडू शकतो. आणि किती पाऊस पडू शकतो हे मिलीमीटर मध्ये आपण देतो की एवढे मिलीमीटर मध्ये आपल्याकडे पाऊस पडू शकतो. त्यानंतर वाऱ्याची गती आहे की तुम्हाला याच्यामध्ये वारे किती वेग किती राहणार आहे हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतं. सपोज आणि या गोष्टीचा जर आपल्याला जर ही माहिती पूर्ण आपल्याला आपल्या ईमेल आयडी वरती पाहिजे असेल किंवा आपल्याला याचा उपयोग करायचा असेल तर आपण खाली एक्सेल मध्ये निर्यात करा म्हटलं तर हा डेटा जो आहे तो आपण आपल्या ईमेल आयडी वरती सुद्धा घेऊ शकतो. तर हे आहे थोडक्यामध्ये. आणि त्यानंतर आपण जर खाली जर पाहिलं या क्रियाजमध्ये, आता आपण मेन भूखंडावरती आलो आहोत. या भूखंडावरती लक्षात येतं की खाली क्रिया आहेत आणि या क्रियामध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की पावसाची शक्यता आहे का, म्हणजे हे मेसेज सुद्धा आपल्याला येतात की जर पावसाची शक्यता असेल तर पाऊस किती वाजून किती वाजेपर्यंत पडण्याची शक्यता आहे आणि किती मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. जसं की आता इथे तुम्ही बघू शकता 20 तारखेला यांना पावसाचा अलर्ट गेलाय की तुमच्याकडे या वेळेमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 वेळेस मेसेज गेलाय आणि नंतर परत एक मेसेज आलाय की मागील 24 तासामध्ये 27.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर हे आहे की तुम्हाला याच्यामध्ये ही गोष्ट तुम्हाला भेटते की पावसाची शक्यता किती आहे आणि पाऊस पडल्यानंतर किती मिलीमीटर पाऊस पडलाय हे तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतं. त्यानंतर रोग आणि किडीकडे आपण वळताना आपण बघूयात की रोग आणि किडीची फवारणी शिफारस आपण याच्यामध्ये याप्रमाणे करतो. याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मेसेज येतो की तुमच्याकडे अशा रोगाची म्हणजे असा रोग तुमच्याकडे येऊ शकतो. आता इथे दिलंय की रोड बोरर जो या नावाचा जो रोग आहे याचा धोका आहे आणि या जर म्हणजे हा जर रोग आला असेल किंवा कीड आली असेल तर यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या प्लॉटचं निरीक्षण करायला पाहिजे आणि त्या फवारण्याची शिफारस जी आहे ती इथे दिलेली असते. तर आपण त्या आतमध्ये जर जाऊन पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला शिफारस दिसते की रोड बोररसाठी तुम्ही काय घ्यायला पाहिजे. तर इथे तुम्हाला रसायनं दिलेली असतात की याप्रमाणे तुम्ही फवारणी करू शकता. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगानुसार तुम्हाला वेगवेगळ्या फवारणीची शिफारस केलेली आहे, तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. तर याप्रमाणेच आपल्याला रोग आणि किडीचे अलर्ट्स येतात. त्यानंतर आहे की जर पाण्यासाठी जर तुम्हाला अलर्ट असेल तर तुमच्या असा पाण्याचा अलर्ट येतो. फसल रिकमेंड इरिगेशन ऑन दिस प्लॉट, म्हणजेच तुमच्या प्लॉटला 2 एकरला एवढ्या लिटर पाण्याची आवश्यकता आहे आणि तुमचं ड्रीप जे आहे ठिबक सिंचन प्रणाली ती 16 मिनिटं चालवा. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये मेसेज येतात. आणि एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे की आपण यामध्ये जे काही क्रियामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी येतात ना, तर ह्या सर्व गोष्टी आपण मार्क ॲज अ डन करणं गरजेचं आहे. जसं की आता मी इथं करतोय की पूर्ण केली म्हणून चिन्हांकित करा. म्हणजे काय होतं की आता इथे जी काही माहिती आली की ही माहिती ऍपला कळते किंवा त्या सिस्टीमला कळते की आपण ही गोष्ट पूर्ण केलेली आहे. आता जसं की तो रोग कीड फवारणी शिफारस आहे, जर इथे आपण जर ही फवारणी घेतली तर आपण पूर्ण केले म्हणून आपण चिन्हांकित करू शकतो. म्हणजे जेणेकरून काय होईल ना, आपण जर योग्य इनपुट दिलं तर योग्य आपल्याला आउटपुट मिळण्यास मदत होते. त्यासाठी ही गोष्ट सर्वात महत्वाची की आपण ज्या काही क्रिया केल्या आहेत ते पूर्ण केले आहे म्हणून आपल्याला ते टिक करणं भाग आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित माहिती आपल्याला मिळू शकेल. तर ह्या गोष्टी आहेत की आपण ह्या गोष्टी याच्यामध्ये आपण बघू शकतो. त्यानंतर ट्रेंड्स मध्ये जर आपण गेलं तर ट्रेंड्स क्रियाच एकदा दाखवा ना, क्रिया पूर्ण केलं काय केलं. हा ते लक्षात नाही. अच्छा, हे आपण जर क्रियामध्ये आपण गेलो ना आतमध्ये, तर आता हे बघा इथे आपण आता हे तुम्हाला एक मेसेज दिसतोय की 24 तासात जेवढा पाऊस झालाय. आता पर्जन्याची माहिती दिली की तुम्ही पर्जन्याची तीव्रता तपासून पुढील फवारणीचा निर्णय घ्या. खराब आणि इजा झालेल्या झाडांचे भाग काढून टाका. शेतातील पाण्याचा योग्य निचरा करा. तर आता आपण ही गोष्ट तर करतोच, म्हणून आपण ते पूर्ण केले म्हणून चिन्हांकित करा किंवा मार्क इंग्लिश मध्ये असेल तर मार्क ॲज अ डन म्हणून तिथे लिहून येतं. तर आपण ते त्याच्यावर टिक करायला पाहिजे. म्हणजे काय आहे ना की ही जी गोष्ट केली आहे ते मशीनला कळतं की आपण ही गोष्ट पूर्ण केलेली आहे. म्हणजे त्या अनुषंगाने मशीन काय करतं की पुढच्या हिशोबाने ते आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं. जर सपोज आता एखादा रोग आणि कीड आहे की आता ही इथे समज तुम्हाला रोग आणि किड्याची फवारणी शिफारस केली आहे. सपोज तुम्ही आता याला काय केलं की पूर्ण केलं म्हणून तुम्ही केलं असेल पण तुम्ही चिन्हांकित केलं नाही किंवा मार्काचं डन केलं नाही. सर ते सापडलंच नाही ते क्रिया कुठे आहे, क्रियांची यादी एक्झॅक्टली माझ्याकडे पण दिसत नाहीये मला. सर हे तुम्ही जे दाखवताय तुमच्या फसल ऍप मध्ये दाखवताय, हे कृषी मध्ये मी फसल ऍप मध्ये दाखवतोय तुम्हाला पूर्ण. नाही ऐका सर सगळ्यांनी की
हेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे सगळं कृषी कॅप वरती आहे. तुम्हाला लिंक मी जेव्हा अपडेट होईल गुगल प्ले स्टोअरला, आम्ही अपडेट केले, पण गुगल प्ले स्टोअर अपडेट व्हायला 1 किंवा 2 दिवस घेतात. ती लिंक अपडेट झाली की मी ग्रुपमध्ये शेअर करते. तुम्हाला जे आता स्क्रीनवर दिसते ते सगळं तुम्हाला कृषी कॅप मध्ये बघायला मिळणार आहे. क्रिया असेल, तुम्हाला आता जे दाखवतात सर ते सगळं तुम्हाला अविनाश सर तुम्हाला कृषी कॅप मध्ये दिसेल. ठीक आहे, जरा पाठीमागे घ्या, क्रियाची यादीतनं बाहेर पडा बरं. अविनाश सर हा, क्रियांच्या यादीमधनं मी बाहेर पडलोय आता. इथं वर जीवन शंकर कपाले आहे, त्याच्यावर क्लिक केलं. हा, याच्यावर मी क्लिक करतोय. हा, आता पहिलंच आहे स्मार्ट, काय आहे ते स्मार्ट इरिगेशन. स्मार्ट इरिगेशन. हो, त्याच्या पुढे एक बाण आहे, तो काय आहे तो प्रकार? त्या बाणामध्ये गेल्यानंतर आहे ना आपल्याला पुढे डिटेल्स मध्ये येतं परत अजून की इरिगेशनची रिक्वायरमेंट आहे का, तिथे नो म्हणून लिहून येतं. आणि तुम्ही याच्यामध्ये ना तुमचा ग्राफ बघू शकता पाण्याचा, की तुमचा पाण्याचा क्लिक ग्राफ होत कसा. नाहीये. काय 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 आमच्या इथे क्लिक होत नाहीये ते. सर, तुम्ही मला वाटतं याच्यात बघत असाल कृषक ॲपमध्ये सध्या त्याच्यामध्ये अपलोड अजून अपडेट व्हायचं. अपडेट व्हायचं बाकी आहे. तुम्ही जर फसल मी- ॲपमध्ये ओपन सर केलं. थांबा, मी एकच मिनिट हे सर, अविनाश सर, मी माझी स्क्रीन शेअर करते. संजीव माने सर, म्हणजे मी कृषी कॅप मध्ये केलेले ते दाखवते. एकदा अविनाश सर तुम्ही स्क्रीन हे करता का? तुमची एक एक्झिट व्हा, मी कृषी कॅपची ओपन करते. नाही दाखवलं तरी चालेल, ते लक्षात आलं म्हणजे अजून अपडेट झाले की आम्हाला तिथेही दिसेल. नाही 100% म्हणजे झालेलं अपडेट म्हणून म्हटलं एकदा दाखवलं असतं तुम्हाला कृषी कॅप मध्ये मी. असले तर दाखव, वेळ आता संपत आलाय. हा चालेल सर. ते ठीक आहे. सगळ्या अजून गोष्टी तुम्हाला कृषी कॅप मध्ये बघायला मिळतीलच 1 ते 2 दिवसातच. ठीक आहे. चालेल. अजून याच्यामध्ये म्हणजे काय आहे ना की तुम्ही आतमध्ये आता मी हे जे दाखवत होतो तुम्हाला याच्यामध्ये स्मार्ट इरिगेशन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ग्राफ बघायला भेटतो पाण्याचा, की आपण डेली, वीकली किंवा मंथली बघू शकतो. आता यांचा पाण्याचा ग्राफ आहे की यांचं आता कंटिन्यू दाखवतंय 1 वरती आहे सध्या. ठीक आहे, म्हणजे खूप जास्त पाणी झालेलं आहे ब्लिचिंग मध्ये. तर सध्या खूप जास्त पाणी आहे त्यांच्याकडे असं इथे दाखवतंय. म्हणजे ही संख्या जी आहे 1 CB म्हणजे खूप जास्त पाणी आहे. आणि जशी जशी ही संख्या वाढत वाढत जाते ना, तसं तसं पाणी हे कमी कमी होत जातं. म्हणजे म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट तशी वाढत जाते. तर त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं म्हणजे तुमचं पीक कोणतं आहे, तुमच्या पिकाची स्टेज कोणती आहे, तुमच्या मातीचा प्रकार कोणता आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून तुम्हाला मेसेज येतो, की तुम्हाला एवढे मिनिटं पाण्याची लिटरची आवश्यकता आहे आणि एवढे मिनिटं तुम्ही ड्रिप चालवायला पाहिजे. तर या सर्व गोष्टी आहे की याच्यावरून कॅल्क्युलेट केल्या जातात. हॅलो सर, एक प्रश्न होता माझा. हां, बोला ना सर. हा सर, तो जो आहे आपण जे आता बघितलं होतं त्याचा जो पाण्याचा आहे, असं समजा 30 सेंटीमीटरच्या पुढे जायला नाही पाहिजे ना सर, सरासरी? हां, सरासरी नाही जायला पाहिजे. कारण ना एक काय असतं ना, की 15 ते 20-25 पर्यंत आपला जो आहे, तो वापसा हां. कंडिशन मेंटेन राहतो. आता 1 हां, वरती हां. म्हणजे खूप जास्त पाणी होतं. म्हणजे 1 हो, ते हो. 10 पर्यंत जर आपण बघायला गेलो, तर तो खूप जास्त पाणी राहतं त्यामध्ये जमिनीमध्ये. पण हो. जसं 10 च्या तो पुढे सरकत जातो ना, तर त्याप्रमाणे ती वापसा कंडिशन मेंटेन राहते. तर मग आपण प्रयत्न करू शकतो, की आपण एक 20 ते 25 च्या दरम्यान आपण ते मेंटेन करू शकतो इरिगेशन. हां, ठीक आहे सर. आणि जर आपल्याला जर अलर्टची वाट बघायचीच म्हणजे अलर्ट्स येण्याची वाट बघतो आपण किंवा अलर्ट्स येईल, तर त्या हिशोबाने जर बघायचं असेल, तर मग आपल्याला अलर्ट्स ऑटोमॅटिक आपल्या जमिनीच्या याच्यानुसार येऊनच जातो, की हां, हो तो सर, तो हो. मग 20 सेंटीबार वरती जरी येतो किंवा 30 वर आला तरी म्हणजे असं येऊ शकतं 30 वर येईल किंवा 20 वर येईल किंवा 25 वर येईल असं. ठीक आहे सर. हो. त्यानंतर ट्रेंड्समध्ये आहे की परत तेच आपण माहिती पूर्ण ग्राफद्वारे याच्यामध्ये बघू शकतो. ट्रेंड्स म्हणून आहे याच्यामध्ये वीकली, मंथली आपण डेटा बघू शकतो, की ग्राफद्वारे की तुमचा पूर्ण डेटा जे काही आपण 12 पॅरामीटर्स आपण आपल्या शेतामध्ये लावलेले आहेत. तर हे पूर्ण 12 पॅरामीटरचा डेटा जो आहे आपण याच्यामध्ये बघू शकतो, की तापमान कसं आहे, आर्द्रता, ह्युमिडिटी, नंतर हवेचा दाब किती आहे, नंतर वाऱ्याची गती कमी जास्त होताना आपल्याला हे दिसते. सौर प्रकाश चमक आहे. हे खूप जास्त झालं. आपण वीकली बघू. यामध्ये वीकलीमध्ये तुम्हाला लक्षात येईल. वाऱ्याची गती आहे, सौर प्रकाश चमक आहे, ऊन कमी जास्त होतंय. त्यानंतर ताशी पाऊस किती पडतोय, तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येतं, की ग्राफद्वारे, की रोज किती पाऊस पडतोय असं. पानावरती ओलावा किती राहतोय.
जमिनीतील मुळ्या आणि सेकंडरी मातीचं तापमान किती आहे आणि व्हीपीडी इथे आहे, बाष्पीभवनाचा रेट आहे. ह्या तुम्ही गोष्टी याच्यामध्ये बघू शकता. आणि त्यानंतर बाजूला जर पाहिलं तर आपल्याला इथे अलर्ट दिसतात, की अलर्ट्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी येतात, पण त्या एक छोट्या स्मॉल याच्यामध्ये येतं, की आता सपोज तुमच्याकडे एवढ्या मिनिटाचा पाऊस पडणार आहे किंवा इथे लिहून येतं, की रिस्क ऑफ रूट बोरर आहे. पण मग याचा डिटेल जो मेसेज आहे ना, तो तुम्हाला भूखंडावरती गेल्यावरती तुम्हाला क्रियामध्येच याच्यामध्ये तुम्हाला तो पूर्ण स्वरूपाचा तुम्हाला मेसेज दिसेल किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण येतात. हे सर्व गोष्टी येतात ना सर सगळ्यांना टेक्स्ट मेसेज? ईमेलवर ते ईमेल. ईमेलवरती येतात किंवा टेक्स्ट मेसेज वरती पण येतात. ठीक आहे. तर हे आहे फसल ॲप, की याच्यावरून आपण या सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करू शकतो. तर यामध्ये मुख्यतः मी 3 गोष्टी सांगेल, की तुम्हाला सिंचनाची गरज आहे. म्हणजे इरिगेशन तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. रोग आणि किडीचे प्री अलर्ट्स येतात, त्यामुळे तुम्ही त्याची नियोजन करू शकता. आणि त्याचप्रमाणे हवामानाच्या अंदाजानुसार तुम्ही पुढचं 15 दिवसाचं नियोजन किंवा पुढचं येणारं नियोजन तुम्ही याच्यावरून करू शकता. तर ह्या गोष्टी आहेत यामध्ये. कुणाला काही प्रश्न वगैरे असेल तर विचारू शकता याबद्दल. सर हॅलो सर. हा सर बोला ना. केमिकल रिकमेंडेशन येते बघा, ते रूट बोरर किंवा रूट ड्रॉट काहीतरी येते, केमिकल रिकमेंडेशन येते. त्याच्या पुढे हो. ते केमिकलचं नाव आणि त्याचं PHI येते. हा हा. हा, ते PHI काय आहे सर? ते पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स असते. प्री इंटरव्हल. हार्वेस्ट इंटरव्हल. प्री हार्वेस्ट इंटरव्हल प्री हार्वेस्ट. म्हणजे म्हणजे हार्वेस्टिंग करायच्या आधी किती दिवस त्याचा अंश त्या पिकामध्ये राहणार ते दिलेला असते, जेणेकरून खाद्यामध्ये आपल्या पोटात जाऊ नये, त्याचा तो पर्पज आहे. म्हणजे हे 300 दिवस राहणार साहेब. ते फर्स्ट काय ते आहे बघा ते. म्हणजे आपण जेव्हा औषधीची लागवड करतो ना 300 दिवसापर्यंत त्याचा असर जो आहे तो तिथपर्यंत राहतो, त्या दिवसापर्यंत. म्हणजे जर आपल्याला जर ते पीक म्हणजे काढायचं असेल, आता आपलं म्हणजे काय म्हणतात त्याला हार्वेस्ट करायचं असेल ना, तर तोपर्यंत तो त्याचं मात्रा जे आहे किंवा त्याचं जे काही आहे तर त्याच्यावरती राहतं. तर त्या हिशोबाने आपण ती फवारणी घेऊ शकतो, असं आहे. मग ते जनावरला ते वापरायचं नाही काय मग? ते 300 दिवस पर्यंत ते माझा पाला वगैरे काढून घालतात ना जनावरला, हा हा. ते घालायचं का नाही? नाही सर, ते मी विचारावं लागेल मला. यामध्ये काय आहे, आपण काय करतोय की थोडं आता सगळ्यांना माहिती आहे की आपण विषमुक्त भाजीपाला, विषमुक्त ऊसाची शेती किंवा आता सगळीकडे चाललंय, तर हा एक रेसिड्यू फ्री फार्मिंगचा एक विषय आहे. आपण जे औषध मारणार आहे, इव्हन तुम्ही आता ऊसामध्ये उदाहरण घेताय, ऊसामध्ये तुम्हाला दाखवतोय, पण तुम्ही सगळ्या भाजीपाल्यामध्ये जरी समजा मारत असताल, तुम्ही जनावरांचं म्हणताय तर मकेला कोणतं तुम्ही कोराझिन किंवा प्रोक्लेमचं औषध स्प्रे करता, तर तुम्हाला हे माहित पाहिजे की ते औषध स्प्रे केल्यानंतर ते किती दिवस त्या पिकामध्ये राहणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याला लेबल म्हणून आपण काय म्हणतो की लेबल क्लेम. पहिली गोष्ट, औषध घेताना आपण काय बघतो, ते औषध समजा उदाहरणार्थ कोराझिनचं ड्रेंचिंग करायचे ऊसाला, तर ते लेबल क्लेम आहे का, म्हणजे कोराझिन ऊसासाठी ते रिकमेंड केलंय का म्हणजे त्या कंपनीने, हे पहिलं बघणं गरजेचं असतं. त्यानंतर त्याचा एक ट्रायंगल असतो, एक हिरवा असतो किंवा एक पिवळा असतो, लाल असतो. शक्यतो लाल ट्रायंगलचे औषध आपण वापरत नाहीये. का वापरत नाही? त्याचा जास्त अंश आणि ते हझार्डस आहे, एन्व्हायरमेंटला आहेत, आपल्याला आहेत, सगळ्याच गोष्टींना हझार्ड म्हणजे घातक आहेत. म्हणून थोडक्यात काय, येणाऱ्या काळात आपल्याला काळाची गरज ओळखून पुढे जाऊन आपल्याला आपण जो ऊस पिकू ह्या AI अंतर्गत, AI म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून, तर तो आपल्याला विषमुक्त ऊस पिकवता येऊ शकतो का, हा पहिला प्रयत्न. आणि पिकवायचं असेल तर मग आपण जे केमिकल्स वापरले त्याची लिस्टमध्ये त्या केमिकलची सगळी नावं आपल्याकडे पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्या केमिकलचा PHI माहित पाहिजे का. तर तुम्ही समजा आता ह्या लिस्ट दिली त्यांनी, बाबा 300 दिवसाचं तुम्हाला वाटतंय, मग आता 300 दिवसाचं वाटतंय म्हणलं कधी मारलं पाहिजे. तुमचा 8 दिवस असेल तर तुम्ही साधारणतः पहिल्या 1 महिन्यातच हे औषध स्प्रे केलं पाहिजे. नंतर तुम्हाला हे औषध स्प्रे करायला मुभा नाही, तुम्हाला रेसिड्यू फ्री तयार करायचं असेल तर. म्हणजे कारण त्याचा अंश जास्त दिवस राहणार आहे. मग जे कमी अंश कमी PHI ची जी औषधं आहेत तर ती वापरायची, जेणेकरून आपल्याला जास्त दिवस अंश त्या पिकामध्ये राहू शकणार नाही, हे लक्षात घ्या. हा जास्त भाजीपाला पिकामध्ये खूप जास्त आता याचं गरज आहे, तसंच आता ऊसामध्ये गरज आहे. म्हणून हे PHIचं एक ऍडिशनल आपण कसं आपण द्राक्ष आणि डाळिंबामध्ये पण काम करतो, म्हणून ते थोडक्यात PHIचे सगळ्या केमिकलचं डिटेल दिले.
पण आम्ही हे पण काम करतोय की आता पीएचआय हा प्रत्येक पिकानुसार वेगळा असतो, प्रत्येक केमिकलचा. जसं आता कोराजिनचा पीएचआय वांग्यामध्ये मारल्यानंतर 7च दिवसाचा आहे, ऊसामध्ये तेवढ्या दिवसाचा आहे, असं प्रत्येक पिकानुसार पीएचआय वेगळा असतो. तर त्याच्यावरती खूप मोठा अभ्यास आहे, तो वेळोवेळी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. तर शक्यतो या दिशेने आपल्याला जायचंय, जेणेकरून आपली साखर जी उत्पादित करेल आपण, तेही आपली साखर ही चांगल्या दर्जाची असेल, केमिकल युक्त नसेल, असा प्रत्येक शेतकरी म्हणू शकतो. अशा दृष्टिकोनातून आपल्याला एआय मधून पुढे जायचं. ओके ओके सर, ठीक ठीक आहे, थँक्यू सर. येस. सर सॉरी, बोला बोला मॅडम. सर तुषार सर, मला एक प्रश्न होता, म्हणजे आता तो संयुक्तिक नसेल तर नंतर उत्तर द्या, की मला माझ्या ऊसाला आता आपण उशिरा घेतले भरणी झाल्यानंतर समजा एआयचं सहाय्य, आणि त्याला एक 17-18 कांड्यांवर आहे, पण त्याला काळ म्हणजे स्टेम बोरर म्हणतो आपण तसं दिसतंय. तर आता त्याच्यावर स्प्रेइंग करायचं म्हणलं तर तो ऊस इतका, आता पाऊस इतका बेफाम झालेला आहे की आडवा तिडवा पडलेला आहे. मग अशा वेळी तर त्याला दुसरा काही उपाय असतो का? स्प्रेइंग करायला आतमध्ये जायलाच जागा नाही. आता काय आपण त्याला तसे उपाय आहेत आपल्याकडे. व्हीएसआय मध्ये ट्रायको कार्ड मिळतं बघा. सुरुवातीला म्हणजे आता इन्फेक्शन ऑलरेडी झालंय, ते अगोदर व्हायला पाहिजे होतं. ट्रायको कार्ड जरी लावलं ते तरी आपल्याला चांगला रिझल्ट आलेला पाहिलेला आहे आपण. दुसरा आहे काही केमिकल्स आहेत जे आपण ड्रीप आहे ना तुमचं? आहे. हा, मग ड्रीप मधनं आम्ही तुम्हाला तुमचं शेड्यूल मी काढलेलं आहे. मला सकाळी तुमच्या प्लॉटची चर्चा झाली, तर मी तुम्हाला त्यामध्ये पाठवतो स्टेम बोरोचं काही डेटा पाहतोय तुमचा सॅटेलाइटचा आणि आयओटी मधून डेटा, तुम्हाला तो संध्याकाळपर्यंत येईल. तुमच्या प्लॉट मध्ये आज जाऊ शकत नाही टाकून, त्यामुळे 2 ऑप्शन एकच आहेत आपल्याला. एक तर आपल्याला ड्रीप मधून काही सोडता येतंय का, आणि हे ट्रायको कार्ड ड्रोनद्वारे सोपं. हा, ड्रोनद्वारे सिस्टमॅटिक औषधं आहेत, ते आपण स्प्रे करू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं काय, ज्यावेळेस कांडी किडचा जो विषय येतो, तर त्यावेळेस आपल्याला लवकरात लवकर ड्रेंचिंग हा एक चांगला ऑप्शन असतो. लवकर त्वरित ते मुळ्यांद्वारे पिकाला मिळू शकेल आणि ती कांडी कीड कंट्रोल होईल. वरून फवारणीमध्ये बघूया, तोही वरून फवारणीमध्ये एक ऑप्शन देतो, आणि खालून महत्वाचं काय, ड्रीप मधनं काय सोडता येईल आपल्याला, तो तुम्हाला मेसेज मध्ये देतो आम्ही. चालेल, पण म्हणजे त्याचा आता उपयोग होऊ शकतो का? कारण आम्हाला ते होणार ना. ती कांडी कीड कंट्रोल होईल, त्या 2-3 पुढच्या कांड्या छोट्या पडतील, नंतर परत पुन्हा चांगल्या कांड्या पडतील. पण थोडा ब्रेकडाऊन होईल, म्हणजे थोडा उत्पादनात त्याचा परिणाम खूप मोठा होतो या कांडी किडीचा. तर ते थोडं लवकरात लवकर कंट्रोल करावं लागेल, जेणेकरून आपण चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. ओके, आपण सुरुवातीला त्यासाठी बघा क्लोराइन ट्रायनिपोल, म्हणजे जे मगाशी तुम्ही पाहिलं फर्टेरा आहे, कोराजिनचं ड्रेंचिंग आहे, जसं करतात आपल्याला ते एक आहे. जनरली आपल्याला एक अभ्यासातून लक्षात आलं की साधारणतः जून, जुलै, ऑगस्ट त्यावेळेस पाऊस पडतो, आणि पाऊस पडल्यानंतर पाणी आपल्या शेतात साचतं. प्लॉट मध्ये पाणी थांबलं होतं का तुमच्या? नाही, पाऊस तर आत्ताच झालाय खरं. नाही, आता नाही. मागच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही लागण केली त्यावेळेस तुमच्या प्लॉट मध्ये पाणी असं थांबलेलं होतं का? नाही वाटत मला पाणी थांबल्याची सिच्युएशन नसते सहसा कधी अशी. एकदा चेक करा, त्यामुळे पण इन्फेक्शन वाढतं. आपल्या याच्यामधून आपल्याला काही डेटा सेट्स तसे मिळालेले आहेत आपल्याला, की ज्यावेळेस पाऊस होतो जून, जुलै, ऑगस्टचा, त्यावेळेस पाणी जर आपल्या शेतात थांबलं 2 दिवस 3 दिवस, म्हणजे पाणी थांबत राहिलं, तर हा इन्फेक्शन आपल्याला एक 6 महिन्यात पुढे दिसतं. असा एक आपल्याला डेटा मिळालेला आहे. प्लस आपण काही केमिकलचं पण रिकमेंडेशन करतोय त्यानंतर. मेन आहे याला कांडी कीड कंट्रोल करण्यासाठी, ज्यावेळेस आपण ऊस बांधतो त्यावेळेस कीटकनाशकचा वापर खूप महत्वाचा आहे त्या स्टेजला. त्यावेळेला फर्टेला साधारणतः 8 किलो द्यावं लागेल. हो. ओके, आवश्यक त्यावेळेस. चालेल, मी वाट बघते तुमचं आलं की त्याप्रमाणे. आता आपल्याला काय करता येईल, समजा तर त्या ड्रीप मधून तुमचं काय रिकमेंडेशन राहील का? नाही, ड्रीप मधून देताना हमलासारखं औषध आम्ही 1.5 लिटर द्यायला सांगतो. कारण कोराजन जरी दिलं तर 150 मिली ती इक्वल जाईल याची खात्री नसते. ऊस पडलाय त्यामुळे तो बरसच लॅटरल कुठेतरी दबले असतात वगैरे, त्यामुळे थोडस हमला वगैरे असं आम्ही सुचवतो. 1.5 लिटर दिलं, त्याच्यासोबत साफ 1 किलो आम्ही द्यायला सांगतो. म्हणजे आता या पावसामुळे बुरशीचा अटॅक वगैरे वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे बुरशीचंही तिथं कंट्रोल करायला बरं पडतं. आणि मगाशी जर म्हणाले एक जण की ड्रोननी कंट्रोल होते का बघा, तर ड्रोन मधून 90 मिली कोराजन याची फवारणी करायला सुचवतो आम्ही. त्याच्याबरोबर पण कॉन्टॅक्ट थोडस 250 मिली वगैरे घ्यायचं आणि एकत्रित करून फवारणी केली तरी चालते. अच्छा, दोन्ही तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, दोन्हीकडून करावं लागेल. एक सिस्टम एक आंतरप्रवाही करून
जमिनीतून जावं लागेल ड्रिपने आणि एक फवारणी सुद्धा केली तरी चालू शकते. म्हणजे दादा यावर्षी एक पाहतोय आपण एक कांडी कीड, त्यानंतर उसाला कोळी माइट्स खूप आलेत, खूप माईट्सचा प्रादुर्भाव झालेला आहे. खूप मोठ्या आणि प्रमाणात माइट्स आहे कोळीचा आणि आहे, विशेष म्हणजे व्हाईट फ्लाय दिसायला लागल्यात बऱ्याच ठिकाणी, पांढऱ्या माशी दिसायला लागल्यात विशेष फार म्हणजे ठिकाणी खूप, दिसायला लागल्यात. म्हणजे याचा अर्थ आहे जर सकिंग पेस्ट वाढत चालले तर ऊसामध्ये त्वरित एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस आपल्या इथे येऊ शकतो. येऊ त्याला शकतो, आपण नक्की येऊ शकतो. पिवळा पडतो म्हणजे त्यासाठी सुरुवातीपासून त्याच्यावरती लक्षच ठेवायला पाहिजे. ऊस जे पिवळा पडण्याचे चान्सेस नोटीस झालेला आहे व्हायरस ऑलरेडी आपल्याकडे त्याचे प्रमाण कमी आहे, पण साऊथ भागात खूप चांगल्या प्रकारे नोटीस झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला सकिंग पेस्ट साठी म्हणजे याच्या रस शोषक किडी आहेत यासाठी आपल्याला सामूहिक सगळ्यांनी काम करावं लागणार आहे, तर आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकतो. त्याला ड्रीप किंवा ड्रीप आता आपल्या AI मध्ये तर ड्रीप असणारच आहे. येस 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 त्यांना सारखं सुचवलं पाहिजे. नक्कीच ज्यांच्याकडे नक्कीच drip नाही आणि जे AI मध्ये नाही त्यांना पाट पाण्याने द्यायला लागणारच आहे नक्की नक्की किंवा ड्रेंचिंग पद्धतीने. नक्कीच नक्कीच म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. जसं दादा मगाशी म्हणले की समजा 22 टीम तुम्ही स्वाप म्हणला, पण माझं असं मत राहील की आपण आता सीझन चांगला येतोय, हे वातावरण पण चेंज होते, सो आपल्याला ट्रायकोडर्मा एक इफेक्टिव्ह बुरशीनाशक म्हणून राहील, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह म्हणून काम करेल. त्यामुळे प्रत्येकाने ट्रायकोडर्मावरती एक काम करा. त्यानंतर जे मेटरायझम आहे आणि बिव्हॅरिया आहे याचाही वापर वाढवा. म्हणजे जर समजा काही आता जे तयार होतात नवीन आपल्या हुमणीचे जे काही आता भोंगे दिसायला लागलेत, सो आजच दिसलेत. VSI-चं EPN द्रावण एक चांगलं इफेक्टिव्ह आहे, नाहीतर मग आपलं मेटरायझम आणि बिव्हॅरिया बरोबर हे दोन गोष्टी सोडल्याच पाहिजेत गुळात मिक्स करून. तर ते काळजीपूर्वक लवकर तयारी केली पाहिजे, नाहीतर परत आपल्याला ऊस 2 महिन्यात परत तरकटलेला दिसू शकेल. जो वाढायची अवस्था आता आहे ती माझ्या मते नोट करून पाठवताय का बघा सगळ्यांना. हो पाठवतो सर. म्हणजे ते AI मधून यायचं येऊ दे नाही येऊ दे, पण जनरल एक फुमणीसाठी नक्कीच आणि त्या इंटरनोट बोररसाठी यावे नोट एक सगळ्यांना काय ते इंटरनोट बोरसाठी. येस आणि एक आपण काय करू, ट्रायको कार्ड पण आता इफेक्टिव्ह राहीलच नाही असं नाही, ते पण लावून घेऊया. ट्रायको हरकत नाही. मेटारायझम बिव्हेरियाचा आत्ता द्या, त्याच्या पाठोपाठ आपल्याला EPN द्यायला पाहिजे. येस जरी कुणाकडे कंट्रोल होत नसेल असं वाटलं तर मग आपल्याला केमिकलकडे जायला पाहिजे. हुमणीने फार उद्ध्वस्त होतो ऊस. हुमणी जर आली यावर्षी दिसते हुमणीचं प्रमाण. आमच्याकडे हुमणी नसते पण आताच बोंगेरे दिसायला लागले, त्यामुळे आतापासूनच काळजी घ्यायला लागेल. नाही या वर्षीचं क्लायमेट खूप फेवरेबल आहे, ऑलरेडी जास्त इन्फेक्शन होऊ शकतं हा एक अंदाज येतोय पुढे. नक्की येस चालेल. हॅलो सर, माझा एक प्रश्न होता सर दादांना. हॅलो बोला की. हा सर, नॅचरल शुगर कारखान्याच्यातला शेतकरी आहे मी परिसरातला. हो परवा आलो होतो. हा सर, ते आमच्याकडे कानीचं प्रमाण खूप वाढलंय सर, आणि त्यामुळं आता नवीन प्लॉट वर सुद्धा पुन्हा 86 ला कानी व्हायचं प्रमाण वाढलं. 86 मध्ये कानी येत नाही. कानी येते ती फक्त 265, 10,001 आणि थोड्या प्रमाणात 8,005 ला येते. 86-032 ला कानी येत नाही. तुम्ही 86-032 म्हणून व्हरायटी कदाचित दुसरी लावली असण्याची शक्यता आहे. नाही तसं झालं नाही. ती 10,001 प्लॉट शेजारी आहे आमच्या त्या 86च्या. 86-032 ला तुम्ही कानीची पावडर जरी त्याच्यात टाकली तरी सुद्धा त्याला कानी येत नाही. बर मी नक्की सांगतो ती व्हरायटी तुमची 254 असेल. असं आहे का? बर ते दिसते 86-032 सारखी. आणि एक तर पक्क डोक्यात ठेवा 86-032 ला कानी नाही. बर धन्यवाद दादा. चालेल. येस ठीक आहे. मग सगळ्यांचे असेच प्रयत्न आपण करूयात की चांगल्यात चांगलं एक चांगलं मॉडेल आपल्या ऊसासाठी कसं तयार करता येईल आपल्याला. आणि आता येणारा सीझन पण आहे, नवीन सीझन, त्यासाठी सगळ्यांनी तयारी करा. आपल्याकडे बरेच चांगले डेव्हलपमेंट झालेले आहेत, म्हणजे चांगले काम आपलं ऊसासाठी मॉडेलच्या अनुषंगाने झालेले. सो आपण मागच्या वेळेस ज्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला करता नाही आल्या त्या गोष्टी आपण या वर्षीच्या प्रकल्पामध्ये नक्कीच करणार आहोत. त्यामुळे अगदी सॉइलचं टेक्स्चर अनालिसिस पासनं ते पूर्ण म्हणजे सॉइलच्या फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज वरती गृहीत धरून प्रत्येक वेळेस आपण ऊसावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यामुळं
प्रत्येक स्टेजला आपल्याला कसं या मॉडेलमधून अलर्ट करता येईल किंवा कसं आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवून प्रत्येक स्टेजमध्ये जास्तीत जास्त चांगलं आउटपुट कसं आपल्याला मिळवता येईल हा प्रयत्न आपण नक्की करूया. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्यही अपेक्षित आहे आणि आमच्या सगळ्या टेक्नॉलॉजी पार्टनर्स कंपनीला तीच विनंती आहे की आता वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. आताच्या सीझन नुसार आता जसं खरीप म्हणजे समर मधून म्हणजे उन्हाळ्यामधून आता ऊस आपल्या अडसालीच्या ह्याच्या पुढच्या पावसाच्या सीझन मध्ये जात आहेत. तर अशा सिच्युएशन मध्ये नक्की काय करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी कोणता तो थोडक्यात फोरकास्ट करा. फोरकास्टिंग केलं पाहिजे आणि पुढच्या 15 दिवसात पुढच्या 20 दिवसात नक्की काय बदल होणार आहेत त्या क्लायमेटमध्ये त्यानुसार आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांना अलर्ट्स करावे लागतील. अशा पद्धतीने आपल्याला जावे लागेल. तर एक बिफोर म्हणजे कुठलीही गोष्ट होण्यापूर्वी जसं आता ऊस बऱ्याच ठिकाणी बघतोय वादळ आहेत पडतात हाही खूप मोठं चॅलेंजिंग फॅक्टर झालेलं आहे कारण ऊस पडला मुळासकट पडला तर खूप मोठं नुकसान आहे. मग आपल्याला त्यालाही सोल्युशन काय करता येईल रूटचा बायोमास कसा वाढवता येईल त्याच्यावरही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती आपल्याला काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी पार्टनर्सलाही विनंती आहे की जास्तीत जास्त यामध्ये तुमच्या तज्ज्ञांना इन्व्हॉल्व्ह करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी कसं एक चांगलं तंत्रज्ञान आपल्याला देता येईल हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे सगळ्यांना. नक्की सर. तुषारजी तुमचे आभार मानले पाहिजेत आपल्या सर्व केव्हीकेचे की एवढं फास्ट आपण सगळं करून देता येते. जून जुलै मध्ये लागणीला जर ही सगळी टेक्नॉलॉजी व्यवस्थित मिळाली तर फार मोठी क्रांती होणार आहे. नक्कीच दादा नक्कीच. तुमचे मार्गदर्शन आम्हाला आहे नेहमीच. तुम्ही एवढ्या वर्षाचा अनुभव तुमच्या मार्गदर्शनाची वाट बघतो. जून जुलै मध्ये नक्की आम्हाला हे सगळं द्या. हो नक्कीच नक्की दादा नक्की. टार्गेट ठेवून आपल्याला लागणी करायची. जून जुलै मध्ये आता नवीनच्या लागवडी करणार आहात ना तुम्ही तर त्याचे लगेच कोऑर्डिनेट शेअर करायला सुरुवात करा. आपण प्लॉट मॅपिंग करून घेऊयात सगळे. ठीक आहे. प्लॉट मॅपिंग करून घेऊ आणि प्लॉट मॅपिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं सगळ्यात महत्वाचं आता खूप मोठं म्हणजे 2 गोष्टीवर काम करा. एक तर फोरकास्टिंग करायची पुढच्या आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता प्लॉट मॅप केल्यानंतर आपण असं तयार करतोय तुम्ही लागवड कोणत्या दिवशी करायची त्या पीक पिरियड कोणता. आज आपण म्हणतोय ना की अडसालीची लागवड 15 जून पासून 15 जुलै पर्यंत किंवा साधारणतः ऑगस्टच्या पहिल्या वीक पर्यंत. तर आपण या एआय तंत्रज्ञानामधून एक्झॅक्ट साधारणतः पीक पिरियड काढतोय. तिथलं सगळं अनालिसिस करून हिस्टॉरिकल डेटा असेल तुमचा सॉइलचा डेटा असेल सगळं अनालिसिस करणार आणि आपण तुम्हाला पीक पिरियड सांगणार. तो पिरियड असा असेल की त्यामध्ये तुम्हाला त्या ऊसाच्या फुटव्याला त्रास नाही झाला पाहिजे कांडी डेव्हलपमेंटमध्ये त्रास नाही झाला पाहिजे अशा पद्धतीचं आपण यंत्रणा तयार करतोय आता. तोही विचार केलेला आहे आपण. असे बरेच पॉइंट्स आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुमचे जे प्लॉट कन्फर्म झालेले असतील की ज्या ठिकाणी तुम्हाला लागवड करायची तर त्याचे कोऑर्डिनेट शेअर करायला सुरुवात करा. आपण मॅपिंग करू आणि पुढचं नियोजन स्टार्ट करू. चालेल. सर बोला. आता आपण गेल्या वर्षी बसवलंय एआयचं या शेजारच्या एकराला बसवलंय. आता तो मोठा झालाय आता त्याच्या शेजारच्या एकरात मला लागण करायची आता 15/6 नंतर. मग त्याचं कसं आपण नियोजन करणार. आता आपण काय केलंय जनरली 25,000 रुपये घेतोय. पहिलं तुम्हाला 10,000 रुपयातच दिलं होतं. हा पायलट प्रोजेक्ट होता. आता आपण काय म्हणतोय साधारणतः 25,000 रुपये घेतोय. पण आता तुमच्यासाठी काही जर तुम्ही पहिले पायलट आहात म्हणजे तुम्ही सुरुवातीचे लाभार्थी आणि तुम्ही खूप मोठं रिस्क घेऊन यामध्ये सहभागी झालेले आहेत तर त्यासाठी आपल्याला आम्ही मॅनेजमेंट लेवलला विचार करतोय की जे आपले 200 पायलट शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कारण तुम्ही ह्या तर डेटा सेट्स म्हणजे तुमचा 1 वर्षाचा डेटा आहे इथून पुढे पण तुमच्याच प्लॉटचा डेटा आपल्याला जनरेट करायचे जास्तीत जास्त. त्यामुळे तुमच्यासाठी जी स्कीम असेल तुमच्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे तो कसा असेल तो आम्ही तुम्हाला साधारणतः 4 दिवसात तुम्हाला कन्फर्म करू कसं करायचंय आपल्याला. ठीक आहे. कारण तुम्ही पहिले शेतकरी आहात की ज्यामधून तुम्ही ही सुरुवात केलेली आहे. नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे आपण बघूया कशा पद्धतीने ते तुम्हाला आम्ही 4 ते 5 दिवसात कळूया. तत्पूर्वी तुम्ही काय करा की ज्या प्लॉटमध्ये तुम्हाला करायचंय त्या प्लॉटचे कोऑर्डिनेट्स आम्हाला लवकरात लवकर शेअर करा. कोऑर्डिनेट्स एकदम ऍक्युरेट द्या कुठेही चुकायला नको. बऱ्याच वेळा या वर्षी आम्ही अनुभवलं की कुठेतरी अर्धाच प्लॉट मॅप झाला. अजूनही दादांचा आता बघितला पण ऍग्री पायलटमध्ये प्लॉटमध्ये कन्फ्युजन आहे ऍग्री पायलटच्या ऍपमध्ये. सो असं नको व्हायला एकदम प्रॉपर कारण कोऑर्डिनेट्स व्यवस्थित आणि सगळ्यात महत्वाचं प्लॉट मॅपिंग केलं तर आपल्या पुढचा डेटा तशा पद्धतीने जनरेट होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी ती काळजी घ्यावी. सर कोऑर्डिनेट्स करून मी तुम्हाला लिस्ट शेअर ग्रुप आपण एक हे करूया फाईल शेअर करतो ते तुम्हाला आम्ही कळवतो. एकदा 4 दिवसात सगळा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर येईल. जर 4 दिवसात आमच्याकडून ठीक आहे 4 दिवसात तुम्हाला सांगतो कशा पद्धती तुम्ही घेऊन ठेवा सगळे कोऑर्डिनेट आम्ही तुम्हाला कळवतो. चालतंय. जाधव साहेब बोला. एक विनंती अशी आहे की आता हे जे पायलट मधले जे शेतकरी आहेत त्या सर्वांना एआयचं आम्हाला एक सर्टिफिकेट द्यावं जे आम्ही
लर्निंग केलं आहे, एफर्ट्स घेतलेले आहेत, तर त्याचं आम्हाला एक कुठंतरी एक फ्रेम करून लावता यावी घरावर, असं एक आम्हाला सर्टिफिकेट द्यावं अशी विनंती आहे. नक्कीच नक्कीच. आपण ज्या दिवशी ऊस तोडू तुमचा, त्या दिवशी सगळं डिटेल म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिस काय झालं, किती आउटपुट मिळालं, तुमचा खर्च किती झाला, या सगळ्या गोष्टीचे अनालिसिस त्या सर्टिफिकेट मध्ये पण त्याची नोंद असेल. त्यामुळे चांगल्या दर्जाचं एक रिकग्निशन सुरुवातीचं AI चे पायलट फार्मरला आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसं आम्ही आमच्या मॅनेजमेंट सोबतही बोलून तुम्हाला कळवतो. ओके. येस छान कल्पना आहे. येस येस येस. ओके, चला. काही मला वाटतंय आपण चर्चा चांगल्या पद्धतीने आज केलेली आहे सर्वांनी. मला एकच फक्त खंत वाटते की सहभाग खूप कमी आहे. म्हणजे आपले 200 शेतकरी तर आपण 20च जण चर्चा करतो. सगळ्यांनी यात इन्व्हॉल्व झालं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कदाचित कारण भरपूर असतात की आपल्याकडे वेळ नसतो अवेलेबल, पण मग तसं आम्ही विचारलं होतं की ग्रुपमध्ये तुम्ही टायमिंग सांगा, त्या टायमिंगला आपण जॉईन करू. संध्याकाळचा असेल संध्याकाळचा, सकाळचा असेल सकाळचा. पण जोपर्यंत सगळेजण एका डायसवरती येणार नाहीत तोपर्यंत आपल्याला बरेच गोष्टी समजणार नाहीयेत. आणि एक मुद्दा मला असा मांडायचा आहे की समजा आज आपली 4 वाजता मीटिंग आहे, तर एक 4 वाजायला 5 मिनिटं कमी असताना ग्रुप कॉलिंग करायला पाहिजे की जॉईन व्हा. बऱ्याच लोक विसरून जातात टायमिंग. आणि नाही, बरोबर आहे कुलदीप सर. आज आपण बरोबर 3 वाजता होतं तर आपण ग्रुप कॉलिंग केला होता 2:45ला, की जेणेकरून एक रिमाइंडर साठी तुम्ही म्हटल्याप्रमाणे. बरं. तसं मॅडम केलं थोडं तर- आपल्याला लक्ष द्यावं लागेल. सहभाग कसा वाढवायचा त्याच्यावर थोडं आपल्याला लक्ष द्यावं लागेल. बरोबर. सहभाग जेणेकरून वाढला पाहिजे. सर्वांनाच ज्या अडचणी आहेत ते आपण ह्याच्या सेशनद्वारे समजून घेऊ शकू. येस येस येस. मला पण मॅडम अलर्ट आल्यानंतरच मी ऍक्टिव्ह झालो मॅडम सर. ते बरोबर आहे तुमचं आहे त्या अगोदर. कारण आम्ही टाकलेलं जेणेकरून तुम्ही म्हणल्यासारखं जास्तीत जास्त शेतकरी इथं जॉईन झाल्यावर सगळ्यांच्या शंका निरसन करण्याचा प्रयत्न होतो एक. काही हरकत नाही. आपण नेक्स्ट सेशन आता प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या जसं तुषार सर म्हणाले कन्व्हिनियंट टाइम प्रमाणे आपण अरेंज करू. आणि नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे कृषी कॅपवर तुम्हाला 1 ते 2 दिवसात फसलचा डेटा सर्वांना दिसेल. ऍग्री पायलटचा डेटा पण आता तुषार सरांनी जसा सजेस्ट केला तसा पण आम्ही तो पण इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करू. आणि आज सर्वांनी वेळात वेळ काढून ऑनलाईन सेशन अटेंड केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर आजचा सेशन मी इथे संपला असं जाहीर करते. थँक्यू. इट वॉज व्हेरी युजफुल. येस. थँक्यू मॅम. थँक्यू टीम. एक मिनिट, कशी मला